नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आता जाऊ आपण नागवग्ग जो आहे तर तो कथांचा आणि गाथांचा सारांश केला आहे। तर या वग्गोमध्ये एकूण 14 गाथा होत्या। त्यांचा क्रमांक 320 ते 333 अशा 14 गाथा होत्या आणि एकूण 8 कथा होत्या आणि एकूण 4 वक्ते होते। म्हणजे 4 वक्ते 8 कथा आणि 14 गाथा असं डिस्ट्रीब्युशन झालेलं होतं। आणि आज माटे सरांनी 2 कथा घेऊन मला वाटतं की 5 काहीतरी गाथा सांगितल्या आणि खूप चांगल्या सांगितल्या। तर त्याच्यावर मला आता आज जास्त बोलण्याची गरज पडणार नाही। तर पहिली जी अट्टकथा आहे आपण त्यापासून सुरुवात करू आणि ही आहे अत्तदंत वक्तू गाथा क्रमांक 320। हे बेले सरांनी, प्राध्यापक बेले सर आहेत, त्यांनी या खूप सुंदर आपल्याला माहिती दिली होती। या अट्टकथाची गाथा पण खूप ग्रामर सहित, व्याकरणासहित समजून सांगितल्या होत्या आणि त्याच्या पुढची पण अट्टकथा त्यांनी सांगितली होती। तर मागंडियाबद्दल आपण माहिती आधी घेतलेली आहे। मागंडिया बुद्धाबद्दल खूप द्वेष करत होती आणि तिला म्हणजे बुद्धाने लग्नासाठी नकार दिला होता। ते मागे येऊन गेलेली ती अट्टकथा आणि त्यामुळं ती अति सुंदर जी स्त्री होती ती, आणि तिला बुद्ध नकार देतात तर तिचा जो इगो आहे तो पण हर्ट झाला आणि त्यामुळे ती बुद्धाच्या विरोधात गेली। हालाकी तिचे आई वडील बुद्धाला शरण गेले होते, पण हिच्या मनात बुद्धाबद्दल द्वेष होता, क्रोध होता, आणि त्यामुळे ती येन प्रकारे म्हणतो आपण बुद्धाचा द्वेष करण्याचे किंवा कसे त्यांची हानी होईल याचा ती प्रयत्न करायची। आणि ही अत्तदंत वक्तू जी आहे ना इतकी सुंदर अट्टकथा होती की मागंडियाने अनेक प्रयत्न केले बुद्धाला बदनाम करण्याचे किंवा टीका करण्याचे। आपल्याला हीच ती मागंडिया आहे जिने सामावतीला आणि तिच्यासोबत 500 स्त्रियांना जाळून टाकलेलं आहे। पुढे ही राणी झाली, उदयनराजाची पट्ट राणी झाली होती, पण जेव्हा सामावती आली तर तिला पुन्हा द्वेष निर्माण झाला आणि सामावतीच्या विरोधात तिने खूप राजाजवळ चुगल्या केल्या, पण शेवटी ते जमलं नाही तर तिने त्या सामावतीला मारून टाकल्याची कथा आपण सामावती वक्तू अपमाद वग्गो गाथा या आहेत 21, 22, 23 यामध्ये आपल्याला युट्यूबवर बघायला मिळेल, धम्मसाकाच्या साईटवर जरूर ऐका। तर त्याच कथेच्या अनुषंगाने ही कथा दिलेली आहे की सगळे प्रयत्न फसल्यावर मागंडियाने काय केलं, लोकांना पैसे देऊन सांगितलं की बुद्धाला शिव्या द्या, बुद्धाला बदनाम करा आणि या शहरातून ते त्यांना हाकलून द्या यापर्यंत ती आली होती आणि लोक तसे त्यांना मग शिव्या द्यायला लागले। ठीक आहे, पुढे बघू। तर 10 प्रकारचे दोष लावणं जे होते ना तसंही अक्कोस वक्तू असं दिलेलं आहे पालीमध्ये। तर बुद्धांना किंवा इतर भिक्खूंना काय म्हणायचे ते चोरोसी म्हणजे चोर, बालोसी, मुक्कोसी, थेनोसी, ओठोसी, गोनोसी, गद्दबोसी, नेरिकोसी, तिरच्छान गतोसी, नक्की तुयं सुगती दुःखय व तुयं। म्हणजे थोडक्यात काय, तो चोर आहे, मूर्ख अज्ञानी आहे, तुला काही कळत नाही आहे, ठीक आहे, आळशी आहे, उंट आहे, बैल आहे, गाढव आहे, नरकागामी आहे, पशुयोनीत जन्म होईल तुझा, कारण हे असे कर्म करतात हे पशुयोनीत जातील, याची कधीही सुगती होणार नाही, दुर्गती होणार आहे, अशा यांना शिव्या देणं किंवा बदनामी करण्याचे 10 प्रकारे त्यांनी कंपाईल केलेलं आहे, संपादित केलेलं आहे हे आपलं। तर पुढे काय होतं, हे सगळे लोक जेव्हा याचा बुद्धाला दोष देणं सुरू करतात, इतर भिक्खूंना चिडवणं सुरू करतात, शिव्या देणं सुरू करतात, तर हे प्रकरण आहे ना बाकी भिक्खूंना सहन होत नव्हतं आणि म्हणून त्यांनी आनंद थेरा मार्फत बुद्धाला सांगितलं की आम्हाला लोक असे बोलतात। तर आणि आनंद थेर काय म्हणतात की आपण या गावात न राहिलेलं बरं। खूप महत्वाचा विषय हा। आता आपण या शहरात राहिलेलं योग्य नाही, कारण एवढे लोक जर आपल्याला कोसत असतील तर इथे कशाला राहायची बदनामी, आपण दुसऱ्या नगरात जाऊ। तर बुद्ध म्हणतात की आपण जर दुसऱ्या नगरात गेलो आणि तिथले लोकही जर असे 10 प्रकारचे दोष द्यायला लागले, ते शिव्या द्यायला लागले, तर तू काय करशील, तर आपण तिसऱ्या शहरात जाऊ असं आनंद थेर म्हणतात। तर बुद्ध म्हणतात की नाही, तिथंही तसेच होईल, 4थ्या शहरातही तसंच होईल, मग हे तर एंडलेस आहे ना, प्रत्येक ठिकाणी आपल्याला दोषारोपण होत राहील। तर
बुद्धाचा जो महत्वाचं वाक्य आहे इथे, यथ अधिकरणं उत्पन्नं तथैव तस्मिन् उपसंते. म्हणजे जिथला वाद आहे ना तिथेच संपला पाहिजे, इतकं महत्वाचं वाक्य आहे. आणि हे आपल्याला दैनंदिन जीवनातही फार महत्वाचं आहे. मीटिंग मध्ये किंवा कौटुंबिक असेल, ऑफिस मधलं असेल किंवा आपल्या संघटनेमधलं असेल, जे काही वादविवाद होतात ना ते तिथले शांत व्हायला पाहिजे. नाहीतर ते ना एक जुन्या जखमेसारखं होत आहे आणि रोग वाढून वाढून आहे ना ती संघटना फुटते, कुटुंब तुटते आणि सगळं वातावरण बिघडतंय. म्हणून तिथला वाद तिथेच संपवला पाहिजे, हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. आता इथे बुद्धाला जे दोष रोपण करतात तर तो वाद आहे समजून घ्या. तर तो कसा शांत करायचा तर बुद्ध पुढे सांगतात. पुढे नेक्स्ट. आणि बुद्ध म्हणतात की अहं नागोव संगामे चापतो पतितं सरं अतिवाक्यं तितिखिसं दुसिलो ही बहुजनो. अर्थात या सगळ्या गाथा किंवा कथा बेली सरांनी खूप सविस्तर सांगितलेल्या आहे. मी फक्त रॅपिडली त्याची उजळणी करत आहे. सविस्तर कथेसाठी तुम्ही ते लेक्चर बेले सरांचं युट्यूबवर ऐका. तर बुद्ध म्हणतात की मी तर युद्धात उतरलेल्या हत्ती समान आहे. जसे युद्धातील हत्तीला चारही दिशाने बाणाचे आघात सहन करावे लागतात, तसे मला सुद्धा अनेक दुशील लोकांचे अपशब्द ऐकावे लागतात. येथे दुशील लोकच अधिक दिसतात. तर दुशील लोकांची संख्या, कामभोगी लोकांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यांनी मला आतापर्यंत खूप शिव्या दिलेल्या आहे. पण मी तर रणांगणात उतरलेल्या हत्तीप्रमाणे आहे. मी तर एक मिशन घेऊन चाललेला आहे. मी तर पूर्ण मुक्त झालेला आहे, निब्बाण प्राप्त केलेला आहे, अनंत आहे. मला कितीही शिव्या दिल्या तरी त्या शिव्या माझ्यापर्यंत पोहोचत नाही किंवा मला ते बोचत नाही. म्हणून आपण एक म्हणजे युद्धातला हत्ती, कारण तो ट्रेंड असतो ना, प्रशिक्षित असतो. तर एखादा घाव लागला तरी तो सहन करण्याची त्याची ती हे वाढवलेली आहे, सहनशीलता वाढवलेली असते. आणि त्याला फक्त मिशन दिलेलं असतं की युद्धात कसं चिरडायचं, समोरच्याला आदेशानुसार काय करायचं ते त्याला शिकवलेलं असतंय, अंगावर किती घाव पडले तरी. बुद्धांचं हेच आहे की त्यांना किती लोकांनी त्रास दिलेला आहे. आपण अनेक धम्मपद अटकथामध्ये आलेला आहे, इतर ठिकाणी पण आहे. खूप लोकांनी त्रास दिला त्यांना, पण त्यांनी सगळं सहन केलेलं आहे आणि वेळोवेळी तिथले वाद तिथेच मिटवलेले आहे. आपल्याला माहित आहे की त्यांच्यावर व्यभिचाराचे आरोप आले, त्यांच्यावर खुनाचे आरोप आले किंवा संघभेदाचे प्रसंग आले, पण त्यांनी ते प्रकरण तिथले तिथे सेटल केले. हे फार बुद्धाचं कौशल्य, उपाय कौशल्य त्यांचं खूप श्रेष्ठ आहे, आपल्याला माहित आहे. म्हणून खूप सुंदर उपमा दिलेली आहे की मी कसा आहे तर युद्धातल्या हत्तीसारखा आहे, अनेक बाण सहन करणारा हत्तीसारखा आहे. नागोची जी नाग वग्नामधली पहिलीच जी गाथा आहे खूप सुंदर आहे, कथा पण खूप सुंदर आहे, तुम्ही जरूर ती ऐका. नेक्स्ट. दंत नयंती समिती दंत राज अभिरुहती दंतो सेठो मनुसेसु योती वाक्यं तिथिक्तती. आणि याचा पुढची जी गाथा आहे याच कथेतली की प्रशिक्षित हत्ती असेल ना त्याचाच युद्धामध्ये उपयोग होतो, जो अप्रशिक्षित हत्तीचा नाही. तसेच राजा सुद्धा आहे ना कोणत्याही हत्तीवर जाऊन बसत नाहीये. त्या हत्तीला उठायची, बसायची किंवा बाकी जे काही त्याला शिक्षण दिलेलं असतं, प्रशिक्षण दिलेलं असतंय, असा प्रशिक्षित हत्तीची स्वारी राजा करतो. हे फार महत्वाचं आहे. तसेच स्वतःच्या चित्तावर नियंत्रण मिळवणारा श्रेष्ठ म्हटला जातो, जो दुष्ट लोकांकडून बोललेल्या कटू वाक्याने सुद्धा स्थिर असतो. लोक किती कटू बोलो, मात्र तो उपेक्षेमध्ये असतो, न्यूट्रॅलिटी मध्ये असतो, इक्वेमिनिटी मध्ये असतो. स्वतःवरचा रोग, स्वतःचा क्रोध जो आहे तो प्रदर्शित होऊ देत नाही, उत्पन्न होऊ देत नाही. अशी खूप सुंदर गाथा होते या अट्टकथेमधली. नेक्स्ट. वरम अस्सतरा दंता आजानियाचं सिंधवा कुंजुराचं महानागा अत्तदंतो ततोवरा. तर आपल्याला जे श्रेष्ठ प्राणी आहे, श्रेष्ठ जातीतले प्राणी जे आहे ना त्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. एक तर खेचर जे आहे, प्रशिक्षित खेचर आहे ना, तुम्हाला माहित असेल तो काय. नंतर सिंधव घोडे जे आहेत ना, सिंधू प्रदेशातील जे प्रशिक्षित घोडे आहे ना ते खूप उच्च दर्जाचे म्हटले गेलेले आहे. म्हणजे पूर्ण इतिहासाचं बघितलं तर सिंधू प्रांतातले घोडे
हे खूप चांगल्या प्रतीचे म्हटले गेलेले आहेत. ते लवकर शिकतात आणि सगळ्याच बाबतीत ते श्रेष्ठ असतात. आणि हत्ती पण तशीच आहे. तर हत्तीमध्ये पण अनेक प्रकार आहे, अनेक जाती आहे, म्हणजे प्रकार आहे, ते आपल्याला पाली साहित्यात मिळतात. तर असे प्रशिक्षित हत्ती असेल, खेचर असेल किंवा सिंधू प्रदेशातील घोडे असेल, यांना श्रेष्ठ म्हटलं गेलेलं आहे. पण त्यापेक्षा श्रेष्ठ कोण असतो? तर तो असतो आपल्या चित्तावर ज्यानं संयम ठेवलेला आहे, ज्याने आपलं चित्त नियंत्रित केलेलं आहे, असा जो साधक आहे, असा जो भिक्खू आहे, तो जास्त श्रेष्ठ आहे या सगळ्या प्राण्यापेक्षा. तर स्वतःच्या चित्तावर नियंत्रण ठेवणं किती महत्वाचं आहे ते आपल्याला बुद्ध या गाथेद्वारे सांगतात. पुढे ही म्हणजे पहिल्या अट्टकथेत ज्या तीन गाथा सांगितलेल्या आहेत, तर त्याचा अर्थ असा होता की लोक शिव्या देत होते त्या मागंडियाने भडकून दिल्यावर, तरी बुद्धानं सांगितलं की नाही, आपण ते सगळं सहन करायचं आहे, आपण काही प्रतिसाद द्यायचा नाही, ते शिव्या देऊन थांबतील असा. तर जेव्हा बुद्धाला हे प्रकरण सांगितलं आनंद थेराने, तर आनंद थेराने या तीन आपल्या आनंद थेराला आणि इतर भिक्खूंना आणि उपासक उपासिका इन्क्लुडिंग जे शिव्या देत होते ते लोक सुद्धा तिथे उभे होते. आणि या तीन गाथामुळे ना त्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि बरेच जण त्यात सुतापन्न झाल्याची आपल्याला संदर्भ याच्यात मिळतो. म्हणजे जे लोक बुद्धाला शिव्या देत होते इतक्या दिवस, बुद्धाच्या या तीन गाथेमुळे ते स्वतःपन्न झाले. ही फार मोठी घटना आहे आणि त्यामुळे त्या गाथेचं किती महत्व आहे ते आपल्याला कळलं. पुढची जी कथा होती ती पण हत्तीवरच होती आणि हत्ताचर्या पुपक भिक्खू वत्तू, गाथा क्रमांक 323 होती. ही पण प्राध्यापक बेले सरांनी सांगितली होती. आणि तिथे काय झालं की एका नदी किनारे काही भिक्खू आंघोळीला किंवा आंघोळीसाठी तिकडे गेले होते. तर त्यांनी तिथं बघितलं की एक प्रशिक्षक जो आहे, एक ट्रेनर जो आहे, एलिफंट ट्रेनर किंवा हत्ती शिक्षक, तो काय करत होता, त्या हत्तीला काही शिकवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तो हत्ती तो शिकू शकत नव्हता किंवा तसं सांगितल्याप्रमाणे करत नव्हता. तर एका भिक्खूनं तिथं बसलेल्या भिक्खूनं काय म्हटलं माहितीये का, आपला जो अंकुश आहे ना, त्या विशिष्ट ठिकाणी लाव, म्हणजे कपाळावर आहे ना, त्याला गंडस्थळ म्हणतात कपाळ, हत्तीच्या कपाळाला. तो हत्तीचा सगळ्यात मऊ भाग म्हटला गेलेला आहे. आणि जर त्याला कंट्रोल करायचा असेल, त्याला नियंत्रित करायचा असेल, तर तो अंकुश जो असतो, जे लोखंडाचं टोक असलेला अंकुश जो असतो, तो त्या गंडस्थळावर टोचला जातो आणि तो नाजूक भाग असल्यामुळे हत्ती ऐकतो. शरीराच्या कोणत्याही भागाला त्याला टोचलं तर त्याला काही फरक पडत नाही. आणि ही टीप त्या भिक्खूनं त्या आचार्याला, हत्तीचा जो शिक्षक आहे त्याला दिली. आणि मग त्या शिक्षकानं तसंच केलं आणि पुढे काय झालं तर तो हत्ती पाहिजे तसं शिकायला लागला. मग हे प्रकरण आहे ना बुद्धाकडे गेलं. बाकी भिक्खूंनी सांगितलं की तो शिक्षक जो आहे तो हत्तीला शिकवू शकत नव्हता. मग या भिक्खून आहे ना असं असं सांगितलं, मग कसं कंट्रोल करायचं ते हत्तीला सांगितलं आणि मग तो हत्ती बरेच शिकायला लागला. तर बुद्धाला बघा ना, ही छोटीशी घटना आहे पण फार महत्वाची आहे. ऍक्च्युअली भिक्खूचं काम नाही आहे प्राण्यांना लोकांना शिकवण्याचं, त्याचं धम्म आचरण करणं आणि लोकांना धम्म शिकवणं हे काम आहे. नक्की खाजगी गोष्टीत सहभागी होणं, कौटुंबिक गोष्टीत सहभागी होऊ नये. विनयामध्ये आपल्याला असे अनेक प्रसंग आलेले आहेत आणि डिस्कस पण झालेले आहे की काही भिक्खू कसे खाजगी गोष्टी रस घ्यायचे जे की विनयात बसत नाही. हे पण विनयामध्ये बसत नाही. तर पण बुद्धाने हे किती उच्च पातळीवर समजून सांगितलं ना, अशी सुंदर एकदम हाफ पेजची कथा आहे. तर बुद्धाने त्या भिक्खूला धिक्कारलं आणि त्याला काय सांगितलं, भौतिक वाहनाने तुम्ही अननोन ठिकाणी, अगम्य म्हणतो ना, जे माहीतच नाही ठिकाण, तुम्ही तिथे कधी गेलेच नाही, अशा ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही घोडे किंवा हे भौतिक वाहन आहे याने तिथं पोहोचणं अशक्य आहे. भौतिक वाहनाने म्हणजे हत्ती, घोडा, गाढव किंवा अजून रथ वगैरे काय जे असेल, अगम्य ठिकाणी पोहोचणे अशक्य आहे. इतकं सुंदर वाक्य आहे ना हे, की तुमच्याकडे किती ऐश्वर्य असो, किती संपत्ती असो, किती वाहन असो, विमान असो की रॉकेट असो की अजून काही वाहन असो, किती गतिशील, तरी तुम्ही त्या वाहनाने निब्बाणापर्यंत पोहोचू शकत नाही.
ही बुद्धाने या छोट्याशा गोष्टीमुळे कसा महत्वाचा उपदेश दिला बघा. आणि ही जी 323 नंबरची जी गाथा आहे, न ही येतेही यानेही कच्छेय अगतं दिस, है ना. तर यथा अत्तना सुदंतेन दंतो दंतेन गच्छति. मी फार म्हणजे डिटेलमध्ये गाथा सांगत नाही मी, कारण सारांश सांगत आहे. गाथा डिटेलमध्ये बेले सरांनी सांगितलेल्या आहे. तर या गाथेचा अर्थ असा आहे की हत्ती असेल, घोडे असतील किंवा कोणतंही यान असेल, है ना, कोणती गाडी असेल, तर तुम्ही त्या गाडीने अशा अगम्य ठिकाणी तुम्ही पोहोचू शकत नाही, म्हणजे निब्बाणाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. तिथे तर स्वतःच्या इंद्रियाचे दमन केलेला शिक्षित संयत व्यक्तीच निब्बाणापर्यंत पोहोचू शकतो. हे एवढ्या गोष्टी नुसतं त्या हत्तीला सांगितलं काय, तर बुद्धानं सांगितलं की हे वाहन काही कामाचे नाही आहे जिथे नेण्याच्या. तू कितीही सांगितलं की हत्तीला असं शिकव तसं कर, किंवा यान कितीही चांगलं केलं तुम्ही तुमची गाडी, तरी तुम्ही निब्बाणाला पोहोचू शकत नाही. तुम्हाला जर निब्बाणाला पोहोचायचं असेल तर हाच मार्ग आहे आणि हीच प्रोसिजर आहे, असं बुद्धाने खूप सुंदर गाथा आणि कथा सांगितलेलं. नेक्स्ट, परिजिंद ब्राह्मण पुत्र वस्तू, ही जरा मोठी कथा आहे आणि ती पुन्हा रिपीट करणं, कारण त्यावेळेस काही लोक नव्हते आणि तशी फार महत्वाची कथा आहे. दीर्घ कथा होती तरी मी लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण आपली संपत्ती म्हणजे म्हातारपणात आपण जर मुलांना वाटली तर काय हाल होतात, आणि आपण म्हणजे आपल्याजवळ काहीच शिल्लक न ठेवता सगळं मुलींच्या प्रेमात तुम्ही वाटून टाकले आणि तुम्ही निर्धन झाले, तुम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही, असं या अट्टकथेत सांगितलं होतं. आणि ही अट्टकथा बुद्धाने हा प्रसंग किती सुंदर तऱ्हेनं हँडल केला होता, म्हणून ते आपल्याला किती चांगला उपाय केला होता ते आपल्याला या अट्टकथेत दिसलं होतं. मीच सांगितली होती ही कथा. तर एक जो ब्राह्मण व्यक्ती असतो त्याच्याकडे 8 लाखाची संपत्ती असते, मोठा श्रेष्ठी असतो तो. तर त्यांचे मुलांचे लग्न लावून दिले आणि मुलं मोठे झाले, लग्न लावले. त्याला वाटलं आता माझी अर्धी संपत्ती मी मुलांना वाटतो. तर त्यांनी काय केलं की आपल्या जवळचे जे 8 लाख जे आहेत धन, त्यातलं 1 लाख 4 मुलांना वाटून टाकलं आणि 4 लाख स्वतःजवळ ठेवलं. पुढे काय झालं, त्याची पत्नीचा मृत्यू झाला या ब्राह्मणाचा, आणि मुलं आहे ना तोपर्यंत खूप चांगला सांभाळ करत होते. आणि आता पत्नी वारली ना तरी सुद्धा ते मुलं खूप चांगल्या तऱ्हेनं सांभाळ करत होते. पण त्या अट्टकथेत आलेलं आहे की ते आहे ना प्लॅनिंगने त्यांनी योजना कशी केली होती की वडिलाला खुश ठेवायचं, पित्याला खुश ठेवायचं, कारण त्यांच्याकडे 4 लाखाची संपत्ती आहे अजून आणि इतरही बरीच संपत्ती आहे. तर ते आहे ना, आणि जर वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांना दुसरं मूल उत्पन्न झालं समजा त्या नवीन पत्नीला, तर तो पण या संपत्तीमध्ये वारस राहील या 4 लाखात किंवा उरलेल्या 4 लाखात. तर तो वारस, नवीन वारस मिळू नये म्हणून ते वडिलांना खूप सेवा करतात आणि विनंती करतात की तुम्ही दुसरं लग्न करू नका, आम्ही आयुष्यभर तुमची अशीच सेवा करू. तो बिचारा ब्राह्मण आपल्या मुलावर विश्वास ठेवतो आणि काही दिवसाने हळूच ते मुलं म्हणतात ते तुमचे 4 लाख आहे ते पण आम्हाला वाटाना. तर नेक्स्ट पीपीटी. तर मुलाकडून पित्याची खूप सेवा होते, दुसरे लग्न करू नका अशी विनंती करतात ते. पित्याच्या जवळ असलेले 4 लाख सुद्धा ते प्रत्येकी 1 लाख वाटून घेतात आणि इतरही त्या ब्राह्मणाची जी संपत्ती आहे, पित्याची जी संपत्ती आहे ती सगळी मुलांना तो वाटून टाकतो. अंगावरचे कपडे आणि जे काही पर्सनल आर्टिकल्स असतील ना, त्या वस्तू तेवढ्याच तो ठेवतो. आणि नंतर जेव्हा तो मोठ्या मुलाकडे राहतो सगळं संपत्ती वाटप केल्यावर, तर एक दिवस मोठ्या मुलाची बायको म्हणजे मोठी सून ती टोमणा मारते की तू काय आम्हालाच सगळ्यात जास्त पैसे दिले का, आमच्याकडे राहतो तर तू तर सगळ्याला सारखेच पैसे वाटले ना, मग दुसऱ्या मुलाकडे पण राहायला जा ना. तर इट वॉज अनएक्सपेक्टेड बाय दॅट ब्राह्मण की अरे मी एवढी संपत्ती वाटली, इतक्या दिवस माझी एवढी चांगली सेवा होत होते, तर अचानक हे काय झालेलं आहे. पण त्याला इतका राग येतो तो घर सोडून निघून जातो आपल्या मोठ्या मुलाचा, दुसऱ्या मुलाकडे जातो. दुसऱ्या मुलाकडे पण तीच काही दिवसांनी तीच परिस्थिती होते, ती सून तशीच बोलते, तिसरी सूनही तशीच बोलते आणि चौथी सूनही तशीच बोलते. म्हणजे 4 मुलं असून 4 हे असू द्या, पीपीटी असू द्या.
तर 4 मुलांना एवढं धन वाटून सुद्धा त्याला बेघर व्हायची परिस्थिती येते आणि तो नाही राहत कोणत्याही मुलाकडे. अशा अपमानास्पद परिस्थितीत तो राहू इच्छित नाही. तो गृहत्याग करतो आणि भिकाऱ्यासारखा राहतो. म्हणजे माधुकरी म्हणतो आपण, किंवा लोकांच्या घरी जाऊन भिक्षा मागणं, असं जीवन जगतो तो. तर पित्याजवळ काही संपत्ती नसल्याने सर्व सुनाने टोमणे मारले, हाकलून दिले. ब्राह्मण पित्याने बेघर होऊन रस्त्यावर भिक्षा मागणं सुरू केले आणि खाण्यापिण्याचे हाल, राहण्याचे हाल. त्यामुळे काय झालं की त्याला खूप दारिद्र्य आलं. त्याचं सगळं शरीर सुकलं, काळं ठिक्कार पडलं आणि वाकलं सुद्धा. तो आता काठीचा आधार घेऊन चालायला लागला. पुढे नेक्स्ट, पुढे त्याने असं वयस्कर दरिद्री जीवन जगता जगता आहे ना, एक दिवस त्याला आहे ना बुद्धाची आठवण आली की मी ऐकलेलं आहे की बुद्धाकडे गेलं तर ते अनेक समस्यावर ते समस्याचं निवारण करतात, चांगले उपाय सांगतात, त्यांचं उपाय कौशल्य चांगलं आहे. म्हणून ते एक दिवस आहे ना सकाळीच बुद्धाकडे जातात, बुद्धांना वंदन करतात. बुद्ध म्हणतात, अरे तुझी अशी परिस्थिती का झाली? मग तो सगळं जीवन कथन करतो. मग बुद्ध त्याला आहे ना संयुक्त निकायामध्ये ब्राह्मण संयुक्त आहे, त्यातील काही गाथा पाठ करायला सांगतो आणि त्या गाथा ज्या आहेत त्या कुठे त्या ब्राह्मण सभेत बोलायला सांगतात बुद्ध. तर या गाथा मला रिपीट करणं महत्वाचं वाटतंय आणि ते अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी रिपीट करत आहे. तर हे जे संदर्भ आहे हे आहे महासाल सुत्त ब्राह्मण संयुक्त निकायमधील आहे ना. संयुक्त निकायमधील ब्राह्मण संयुक्त आहे, त्यातलं महासाल सुत्त आहे. तर हा संदर्भ आपल्याला 2-4 ठिकाणी मिळतो आहे. तर एक तर संयुक्त निकायमध्ये पण मिळालेला आहे या अट्टकथेचा, आणि पुढे जे जातक आहे त्यातही मिळालेला, आपण येणारच आहे त्याच्या पुढे. नेक्स्ट, तर त्यांनी 5-6 ज्या गाथा सांगितल्या होत्या ना पाठ करायच्या, त्या गाथा अशा आहे की येही जातेसे नंदीस येसंच भवमी इच्छिंस ते मग दारे हे संपुच्छ सावंग वारेती सुकर. म्हणजे मार्मिक आणि इमोशनल आहेत ना. तुम्ही सगळे उपासक उपासिका जे श्रोते गंभीरतेने ऐका आणि इतरांना सांगा, हे शेअर करा, कारण हे दैनंदिन जीवनातला उपयोगाची उपदेश आहे. ज्याचा जन्म झाल्याने आम्हाला आनंद झाला, ज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सतत विचार करत होतो, त्याच आमच्या मुलांनी आमच्या पत्नीच्या सांगण्यावरून, म्हणजे सुनांच्या सांगण्यावरून घरातून तसेच बाहेर हकलले. जसे घरात एखादं डुक्कर घुसलं ना तर कुत्रा कसा मागे लागून त्या डुकराला घराच्या बाहेर हाकलतो, तसंच या मला आहे ना यांनी डुकरासारखं घराच्या बाहेर हाकललं. किती दुःखद आहे ते. जो एक धनाढ्य पिता होता त्याला डुकराच्या उपमेवर आला तो, माहित आहे. ठीक आहे, नेक्स्ट. असंता किरंग मग जम्मा तातरी भासरे रुखसा पुत्र रूपेण ते जहंती वयोगतन. त्या मुलाबद्दल सांगतात की ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही नवस केले, आयुष्यभर पुत्र पुत्र म्हणून संबोधले, तेच आता आम्ही वृद्ध झाल्यावर घराच्या बाहेर काढत आहे. हे तर पुत्राच्या रूपाने राक्षसच उत्पन्न झालेले आहेत. नेक्स्ट. असोव जिन्नो निभोगो खादना अपनियती बालकांना पिता थेरो पर आगारेसु भिक्कती. खूप सुंदर वाक्य आहे. जसे घोडा वयस्कर झाल्यावर, आता आपण घोड्याबद्दल बघितलं की जे श्रेष्ठ प्रकारचे घोडे असतात युद्धात किंवा इतर ठिकाणी, किंवा राजाला बसण्यासाठी किंवा रथासाठी अनेक कामासाठी ते वापरल्या जातात, स्पर्धेसाठी वापरल्या जातात, तर त्याची खूप देखभाल केल्या जाते. ठीक आहे, तर त्याला चांगले आंघोळ किंवा चांगले खाद्य, जे काही आरोग्य, सगळ्या सेवा, राहण्या खाण्यापिण्याची सगळी सेवा त्याची केल्या जाते. पण तोच घोडा जो श्रेष्ठ होता एका काळी, त्याला जेव्हा वृद्धत्व प्राप्त येतंय, तो बिनकामाचा होतो राजाच्या किंवा सैन्याच्या, तेव्हा त्याला बाजूला केल्या जात आहे आणि नवीन घोडा तिथे आणला जातो. आणि हा जो वयस्कर घोडा आहे याला जे उत्तम भोजन देत होतं किंवा उत्तम जी काही सेवा मिळत होती ते सगळं बाजूला केलं जात आहे. अत्यंत महत्वाचं आहे. अनेकांना याचा अनुभव असेल. जोपर्यंत तुम्ही पदावर असता, जोपर्यंत तुमचं जवळ संपत्ती आहे, जोपर्यंत तुमचं हात पाय धडधाकट आहे, तोपर्यंत सगळेजण तुमचे जसे वागतात ना,
त्याच्या विपरीत झालं, म्हणजे तुमची नोकरी गेली, तुमचं धन गेलं, तुमचं मान सन्मान गेला, सत्ता गेली, तुमचं हातपाय गेले, तेव्हा तेच व्यक्ती कशा वागतात हे तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल, स्वतः अनुभवलेलं असेल, आणि याच्यावरून मग बुद्धाचं ही गाथा किती परिणामकारक आहे ते आपल्याला दिसतंय. की त्या घोड्याचं ते उत्कृष्ट भोजन काढून टाकलं जात आहे, त्याला दुय्यम प्रकारचं जेवण दिलं जात आहे, का टाकाऊ झालेला आहे ना तो. त्याचप्रमाणे या मुलांचा पिता वृद्ध झाल्यावर दुसऱ्याच्या घरी भिक्षा मागत फिरतो, असं खूप सुंदर आहे. म्हणजे त्याला उत्कृष्ट भोजन काय, घरचं भोजनही मिळत नाही, साधं भीक मागत त्याला जीवन जगावं लागत आहे. अशी गंभीर परिस्थिती, ही सत्यकथा आहे, बुद्धकालीन घटना आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट. तंडो व किरमेसेयो यांचे पुत्ता अनसवा चंडपी गोनंग वारेती अथोपी चंडपी कुक्कुरा. मी मागच्या वेळेस काठीबद्दल काही संदर्भ दिले होते, काही शेअर पण केले होते. एक कव्वाली कशी काठीचं महत्व सांगत होती ती मागे शेअर केली होती ग्रुपवर. तर त्याच संदर्भात ही जी गाथा होती की आता माझा आधार कोण राहिलेला आहे, आता ही जी माझी काठी आहे हाच माझा एकमात्र आश्रय, एकमात्र आधार आहे, ज्याच्या प्रती त्याचेच पुत्र निस्नेह झाले, म्हणजे त्या पित्याच्या प्रती या काठीने मला आधार दिलेला आहे. या काठीने जे उन्मत्त सांड आहे किंवा बैल आहे जो, तसेच चंड श्वान म्हणजे क्रोधी कुत्रा सुद्धा दूर पळवता येतो, त्या काठीचे उपयोग सांगितलेले आहे. पुढची जी गाथा होती संयुक्त निकायातली, अंधकारे पुरे होती गंभीरे गाद मेदती दंडस अनुभवेना खलित्व पती तिठ्ठती. ठीक आहे. तर नगरामध्ये कितीही अंधकार असो व वर्षा ऋतूत खोल पाणी असो व काठीच्या आश्रयाने ठोकर लागून सुद्धा त्याच्या सहाय्याने आम्ही उभे राहू शकतो, पडू शकत नाही. तर आपण काय होतं की अंधार असला तरी त्या काठीचा आधार मिळतो. ठीक आहे. किंवा पाण्यात पावसाळ्यात पाणी जमा झालेलं असतंय ना रस्त्यावर, किंवा खड्डे वगैरे असतात त्यात, तर त्या काडीच्या आधारानेच आपण बघतो की किती खोल आहे, काय आहे, पाण्यातून जाऊ शकतो का नाही, तर तेव्हा तो आधार देतो. कधी कधी ठोकरही लागते आणि धडपडतो आपण, पण त्या काठीच्या आधारानंच आपण स्वतःला सावरतो आणि पडण्यापासून वाचतो. असा त्या काठीचे उपयोग बुद्धाने या दोन गाथांमध्ये सांगितलेले. नेक्स्ट. आणि या ज्या गाथा आहेत या बुद्धाने संयुक्त निकायातल्या गाथा त्या ब्राह्मणाला पाठ करून घेतल्या त्याच्याकडून, आणि त्याला सांगितलं की या ब्राह्मण सभेत जेव्हा सगळे लोक येतील त्यावेळेस तू ही गाथा सांग. आणि सगळ्यात महत्वाचा संदर्भ आपल्याला या अट्टकथेत मिळाला ते मी सांगितलं होतं. कारण त्यावेळेस जे एक नियम होता की मात्या पित्याची संपत्ती जर मुलं उपभोगत असतील तर त्यांची जबाबदारी आहे की आई वडिलाचं पालन पोषण करणं, आणि संपत्ती घेऊनही जर पालन पोषण करत नसतील तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होती. फार महत्वाचा आपल्याला संदर्भ मिळतो. ठीक आहे. 2500 वर्षापूर्वी असा नियम होता. यो माता पितून संतकं खादंतो माता पितरो न पोसेती सो मारे तप्पो, त्याला मारून टाकण्यात येईल असा नियम होता. ठीक आहे. आणि माझ्या मित्राशी, गोव्याचा मित्र आहे, त्याच्याशी चर्चा करत होतो, तर गोव्याला पण असा नियम आहे की कंपल्सरी आहे आई वडिलांना पालन पोषण करणं. तसा नियमच आहे, फक्त मारून टाकण्याची हे नाही आहे शिक्षा, पण तिथे गोव्या सरकारने कायद्यात तरतूद केलेली आहे आणि अनेक लोक त्याचा फायदा घेत आहेत. म्हणजे जे वृद्ध लोक जे आहेत, माता पिता, तसे महाराष्ट्रातही तसे नियम आहेत किंवा इतर राज्यातही तसे नियम आहेत, पण ते किती इफेक्टिव्ह आहेत तो एक संशोधनाचा विषय आहे. पण 2500 वर्षापूर्वी हा नियम होता आणि मला तो आजही योग्य वाटतो. तर जेव्हा मग हा ब्राह्मण त्या ब्राह्मण सभेत गेला आणि त्याने त्या गाथा म्हटल्या, तर त्याच्यावरून हे सिद्ध होतं की ह्या मुलांनी माझी संपत्ती वाटून घेतली आणि मला घराबाहेर काढलं. तर मी सांगितलं की मृत्यूदंडास पात्र होते ते मुलं. ते मुलं घाबरले, ते पण आले होते ब्राह्मण सभेत, आणि त्यांनी काय केलं, सगळ्यांची माफी मागितली, वडिलाची माफी मागितली, आणि सगळ्या त्या ब्राह्मण सभेला सांगितलं की आम्ही आमच्या आई वडील म्हणजे वडिलांची आम्ही सेवा करू, आणि पाठीवर घेऊन जातात त्या वडिलाला. बघा, मृत्यूदंडाच्या भीतीनं पाठीवर घेऊन जातात आणि मग घरी आपल्या बायकांना सांगतात की वडिलाकडे थोडंही दुर्लक्ष झालं तर तुम्हाला घरातून हाकलण्यात येईल, वडिलांची चांगली सेवा करा, त्यांच्याकडे लक्षपूर्वक काळजी घ्या. आणि मग शेवटी मग त्याचं खाणं पिणं व्यवस्थित होत आहे, त्यांची तब्येत सुधारते, आणि मग तो जो ब्राह्मण आहे तो बुद्धाकडे जातो आणि बुद्धाला सगळी परिस्थिती सांगतो. आणि याला जे नंतर मग भोजनासाठी निमंत्रण देतात ते सविस्तर माहिती त्या अट्टकथेत आलेली आहे.
आणि प्रत्येक मुलाने बुद्धाला भोजनासाठी निमंत्रित केलं भिक्खू संघासहित, आणि सगळ्यांना म्हणजे जो काही आदर सत्कार करायचा असतो तो त्यांनी केला. आणि नंतर तो मुलं म्हणाले, आम्ही आता आई वडिलाची खूप चांगले, म्हणजे आई नाही सॉरी पित्याची आम्ही खूप चांगली सेवा करतो, आणि तुम्ही बघू शकता त्यांची तब्येत किंवा आम्ही हे करतो. तर बुद्ध म्हणतात तुम्ही तर चांगलंच करता, ठीक आहे, आई वडिलाची सेवा करणं हे तुमचं कर्तव्यच आहे. आणि त्या अनुषंगानं तुम्ही काय करता, पूर्वजन्मी तिरच्छान योनीतले म्हणजे प्राणी पशु योनीतले सुद्धा आई वडिलाची कशी सेवा करतात या संदर्भात त्यांनी मातू पोषक जातक जे आहे 455 क्रमांकाचं ते सांगितलं होतं. नेक्स्ट. तर ही बोधिसत्व हत्ती आहे आणि अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे, म्हणजे डोळ्यात पाणी येते ते कथा ऐकताना आणि वाचताना, ठीक आहे. तर मात्या पितेचे सेवेचे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला बोधिसत्वानं हत्ती योनीत असताना दिलेलं आहे. आणि आपल्याला हे माहित आहे की हा जो हत्ती होता तो आपला वनामध्ये राहत होता आणि अनेक म्हणजे 80,000 हत्ती होते म्हणतात त्या समूहामध्ये. मात्र बोधिसत्वाची जी हत्तीने आई जी आहे ती आंधळी असते, अंध असते, त्यामुळे ती फिरू शकत नाही. मग तो तिला एका ठिकाणी एका गुफेमध्ये ठेवतो आणि फळं वगैरे जमा करतो आणि इतर हत्तींना सांगतो की माझ्या आईपर्यंत पोहोचा ही फळं. पण ते हत्ती जे आहे ना ते आजच्या लोकांसारखेच बदमाश होते, ते शेवटपर्यंत पोहोचू देत नव्हते. आपण म्हणतो शेवटचा जो घटक असतो सरकारी योजनाचा शेवटपर्यंतचा जो घटक असतो तिथपर्यंत पोहोचू न देणं, किंवा कुटुंबात किंवा नातेवाईकात किंवा संस्थेत सुद्धा असे पराक्रम होत राहतात. आणि इथे तसंच झालेलं आहे. या हत्तीला आपल्या आईसाठी जे काही फळावळ पाठवले ते सगळे मधल्या हत्तीनेच खाऊन टाकले आणि तिची आई उपाशी राहायला लागली. तेव्हा बोधिसत्वानं विचार केला की मग हा 80,000 हत्ती सोबत राहण्यात माझा अर्थ काय, जर हे माझ्या आईचं पण अन्न हिसकावून घेतात तर यांच्यासोबत का राहावं. खूप महत्वाचा त्यांचा डिसिजन आहे. याच्या आधी पण आपण बघितलं की बुद्ध कसे त्या कोसंबी भिक्खू संघाला सोडून वनात गेलेला आहे. मग हा पण हत्ती जो आहे बोधिसत्व म्हणतो मी यांच्यासोबत राहणार नाही, आणि ते मग आपल्या आईला घेऊन एकटे राहतात. पुढे आईची सेवा करतात, पण पुढे तो राजा पकडतो त्या हत्तीला. मग तिथे तो भोजन करत नाही, आणि मग जेव्हा राजाला कळतं की हा भोजन का करत नाही, हा बोधिसत्व हत्ती इतकं सुग्रास भोजन देऊ नये, पण तो हत्ती सांगतो की माझी आई तिकडे 7 दिवसापासून उपाशी आहे, मी तिची सेवा करू शकत नाही, तिला भोजन देऊ शकत नाही, तर मी इतकं उत्कृष्ट जेवण कसं खाणार, असं ते सांगतात. खूप म्हणजे भावनात्मक ही कथा होती, तुम्ही जरूर ऐका ती. आणि चर्या याचा संदर्भ आपल्याला चर्या पिटकात सील नागचर्य मध्ये आपल्याला मिळतो. तर सर्व श्रोत्यांच्या म्हणजे ही अट्टकथा बुद्धाने, हे जातक आहे हे बुद्धाने त्या 4 मुलं आणि इतर अनेक म्हणजे भिक्खू संघ होता किंवा अनेक लोक उपासक उपासिका तिथे हजर होते, त्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा येणं सुरू झाल्या होता. अशी हृदयस्पर्शी कथा आहे ती. आणि त्यामुळं काय झालं की हा ब्राह्मण, त्याची मुलं आणि त्याचे सुना सगळे स्वतःपन्न झाले. इतकी परिणामकारक हे गाथा कथा बुद्ध किती उपाय कौशल्य, किती चांगल्या तऱ्हेनं सांगतात. आणि कसं त्या ब्राह्मण पित्याला घरातून हाकललेल्या मुलांना कसं पुन्हा घरात येण्याचं किती सोयीस्कर मार्ग सांगितला. हे म्हणजे अफलातून आहे, काही कोणालाही बोलले नाही ते, फक्त यांना काही गाथा म्हणायला सांगितल्या. तर गाथा किती प्रभावी असतात आणि योग्य वेळी बोलल्या तर त्याचा कसा परिणाम होतो आपल्याला या अट्टकथेमधून दिसतो, आणि दैनंदिन जीवनात त्याचे फायदे पण दिसतात. पुढे मग ती जी गाथा होती या अट्टकथेतली, धन पालो नाम कुंजरो कटुक भेदनो दुन्नी वारयो बद्धो कवळं न पूज्यती सुमरती नागवन वनस्स कुंजरोती. 324 क्रमांकाची ही गाथा जी आहे की या हत्तीला जेव्हा राजा पकडायला जातो ना, अंध म्हणजे बोधिसत्व हत्तीला जेव्हा पकडायला जातो आणि तो भोजन करत नाही, तेव्हा त्या संदर्भात ही गाथा सांगितलेली आहे की माझ्यात एवढी ताकद आहे, म्हणजे त्यात वाक्य आहे ते की बोधिसत्व हत्ती आहे ना खूप पराक्रमी आणि खूप ताकद असणारे असतात. आणि ते म्हणतात की हे जे मला पकडायला आलेले आहे ना, याने मी आरामशीर त्यांना मारून टाकू शकतो, यांच्यापासून मी बचाव करू शकतो. पण त्यामुळे काय होईल, हिंसा होईल. त्याचा क्रोध तर येतो, पण नाही क्रोधामुळे हिंसा होईल आणि शिलाचं पालन होणार नाही, शील तुटेल.
तर ते आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवतात आणि ते लोक पकडायला येतात ना, तर ते त्या गळ्यात जे चेन टाकतात बोधिसत्वाच्या, ते मुकाट्यानं गळ्यात टाकू देतात आणि ते ओढत नेतात, तर ते त्यांच्या मागं चालत जातात. एवढं क्रोधावर त्यांनी केलेलं आहे, एवढं शीलाचं पालन केलेलं आहे, म्हणून ते चर्या पिटक मध्ये सुद्धा ही महत्वाची चर्या चा समावेश झालेला आहे. तर अशी ही अट्टकथा जी होती ना, परिजिन्न ब्राह्मण पुत्र वत्थू, हे अनेक संदर्भ असलेली कथा होती, म्हणून मी यासाठी जास्त वेळ घेतला होता उजळण्यासाठी. नेक्स्ट जाऊ आपण. ही एक छोटीशी कथा होती, पण खूपच महत्वाची कथा होती की पसे नदी कोसल वत्थू गाथा. कोसलचा जो पसेंदी राजा जो होता ना, त्याच्या संदर्भातली ही अट्टकथा होती. मीच सांगितली होती. 325 क्रमांकाची गाथा होती. तर हा पसेंदी राजा आहे ना, अति भोजनामुळे त्याला खूप आळस निर्माण झाला होता आणि तो बुद्धाकडे जेव्हा उपदेश ऐकायला जायचा, तर त्याला तिथे खूप सुस्ती यायची, डुलकी लागायची, बाजूला जाऊन बसायचा. आणि मग बुद्धाने विचारलं, अरे तुला म्हणजे झोप न घेता तू इथे आलेला आहे का? तर तो म्हणतो की हो, मला आजकाल खूप सुस्ती येते. मग बुद्ध त्याला महत्वाचा उपदेश देतात. तो उपदेश काय तो बघू. निधी आता होती महादसोच निदायिता संपरिवर्त साई महावरा हो निवाप पुट्टो पुन्हा पुन्हा गब्ब उपेती मंदो. 325 क्रमांकाची जी गाथा होती ना, त्याचा अर्थ असा होता की अतिभोजनामुळे मनुष्य आळशी होतो. ही बघा आपल्या दैनंदिन जीवनात फार महत्वाची आहे. म्हणजे आरोग्यविषयक महत्वाचा उपदेश आहे, लक्षात ठेवा की अतिभोजनामुळे मनुष्य आळशी होतो आहे ना, सुस्ती येते खूप, निद्रेच्या आहारी जातो, पण निद्रा येत नाही. मग तो काय करतो, कड बदलून झोपण्याचा प्रयत्न करतो, करवड बदलण्याचा प्रयत्न करतो, इकडून झोप तिकडून झोप, पण त्याला काही झोप येत नाही, कारण अति भोजनामुळे. तो भरपूर खाऊन पिऊन नाही ना, लठ्ठ झालेल्या पाळीव डुकराप्रमाणे असतो. तर असे जे लोक आहेत, असे जे मनुष्य आहेत की खूप भोजन करतात, त्यांना भोजनात खूप आसक्ती असतात, त्यांची आसक्ती असणं थोडा वेळ समजू शकतो, पण त्याची मात्रा पण त्यांना कळत नाही. एखादी गोष्ट आवडली तर अति त्याचं प्रमाणात त्याचं सेवन करतात आणि त्याच्या शरीरावर जे दुष्परिणाम होतात, जे आजार होत असतील, ते तो तर वेगळाच मुद्दा आहे. पण इथे जो सध्या मुद्दा आलेला आहे तो आळस. आळस हा फार मोठा शत्रू आहे मनुष्याचा. त्याची झोप बरोबर होत नाही, त्यामुळे तो आजारी पडला. आणि हा त्या डुकरासारखा आहे जो फक्त खाऊन पिऊन काय म्हणतात खुश असणारा असा. तर असे लोक काय आहे, कोणती आध्यात्मिक प्रगती करणार आहे, कोणती धार्मिक प्रगती करणार आहे, कोणतीच नाही. खाऊ पिऊ मजा करू, आराम करू, अशा ह्याच्यातले असतात. आणि पुढे मृत्यूनंतर त्यांना पुन्हा जन्म घेणं भाग आहे. आणि तो कोणता वरचा थोडी जन्म असणार आहे, सुगती थोडी असणार आहे, त्यांना खालच्याच योनीत जन्म घ्यावा लागेल, त्या डुकरासारखाच असा. तर ही फार महत्वाची अट्टकथा आहे, आरोग्यविषयक आहे. आणि याच्या आधीचा जो 2 संदर्भ याच्यात आलेले आहे या अट्टकथेमध्ये. बुद्धाने जेव्हा हा उपदेश केला की प्रमाणित खावं, ठीक आहे, आणि नाही तर खूप आळस चढतो, तर त्याला बुद्धाने एक गाथा पण सांगितली होती की ही गाथा भोजनाच्या वेळेस म्हणायची म्हणून. तर त्याने आपल्या पाच्याला सांगितली होती की एक गाथा म्हणायची, मी जेव्हा भोजन करेल तेव्हा मला या गाथीची आठवण देते. मग तेव्हापासून पसिंदे राजाने आपला भोजनाची मात्रा एकदम कमी केली, हळूहळू कमी करत. इतका म्हणजे तो स्लिम झाला म्हणा किंवा इतका ऍक्टिव्ह झाला, तर असं वर्णन आहे की तो पळतं हरणही पकडू शकत होता किंवा पळत्या हरणाची पण धावत जाऊन तो शिकार करू शकत होता, एवढा तो श्रेष्ठ होता. पण आळसामुळे, अतिभोजनामुळे आळस आला आणि तो बुद्धासमोरच झोपायला लागला. ठीक आहे. तर आळसामुळे राजाने ते झालं, राजाचे भोजन नियंत्रण झाले, पुन्हा तब्येत सुधारली. नंतर हे झाल्यावर आहे ना, बुद्धाने पसिंदी राजाने बुद्ध संघाला आहे ना खूप मोठं भोजनदान दिलेलं आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे असदीस दान. म्हणजे असं कोणी बघितलेलंच नाहीये, न भूतो न भविष्यती, असं जे दान दिलेलं आहे त्याला असदीस दान म्हटलेलं आहे. आणि असदीस दान वत्थू जी आहे ती धम्मपद अट्टकथा आपल्या इथे होऊन गेलेली आहे. 177 क्रमांकाची गाथा आहे ही धम्मपदामध्ये. तर आपल्या धम्म साकाच्या लिंकवर आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. खूप महत्वाची गाथा आहे ती. ठीक आहे. आणि आपल्याला यातला सुख वग्गमधला जो पसेंदी कोसल वत्थू, अजून एक गाथा आणि पसेंदी राजाच्या भोजना संदर्भातच हा ही आलेली आहे गाथा. मेसेज मध्ये एक प्रश्न विचारला आहे
तर पसेंदी कोसल वथू ही आहे सुख वग्गामधली, ठीक आहे. 15वा वग्गा या 6 नंबरची त्यातली कथा होती आणि 204 नंबरची गाथा होती. ही गाथा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेली आहे, पण त्याचा संदर्भ तुम्ही ती अट्टकथा पण वाचा आणि ही अट्टकथा पण ऐका, ठीक आहे. तर आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमं धनं, विश्वास परमा न्याती, निब्बानं परमं सुखम. ही सगळ्यांनी पाठ करा. पाठ करा म्हणजे नेहमीसाठी लक्षात ठेवा. पाठ तर कराल तुम्ही, ठीक आहे. पोपटासारखे पाठ नका करू. आपल्याला ती दैनंदिन जीवनात त्यातला काय काय महत्वाचं सांगितलेलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ आपण म्हणतो ना, हेल्थ इज वेल्थ, हे शेक्सपियरनं म्हटलंय असं म्हणतो, पण त्याच्या आधी 2500 वर्षापूर्वी बुद्धानं म्हटलेलं आहे, ठीक आहे. आरोग्य परमा लाभा, आरोग्यच म्हणजे परम लाभ आहे शरीरासाठी, कायासाठी, ठीक आहे. नंतर संतुष्टी परम धन, संतुष्ट असणं है ना, समाधान मानणं. कोणतीही गोष्ट, छोटी मोठी कोणतीही गोष्ट असेल त्यात समाधान मानणं फार महत्वाचं आहे. आणि तीच सगळ्यात मोठी चूक आपण करतो. किती मिळालं तरी आम्ही अजून पाहिजे म्हणून असमाधानी राहतो. त्याबद्दल हे सांगितलेलं आहे. नंतर विश्वास परमं धम्म आहे. तर विश्वास आहे ना, आपला न्याती, आपल्या कुटुंबातला, आपल्या ऑफिस मधला, आपल्या नातेवाईकाचा, आपल्या समाजातला, आपल्या पक्षातला, आपल्या समूहातला, त्यांचा आपल्यावर असलेला विश्वास ही फार मोठी संपत्ती आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. ते चुकीने बंधू आलेलं आहे, ते टायपो मिस्टेक आहे. आणि निब्बानं परम सुखम, निब्बानापेक्षा श्रेष्ठ सुख कोणतंच नाही आहे. तर या 4 गोष्टी आहे बुद्धाने खूप महत्वाच्या सांगितलेल्या आहे, ज्या दैनंदिन जीवनात तुमच्या उपयोगात येऊ शकतात. तर ही पसे नदी कोसल वथू या अट्टकथेशी संबंधित आहे, भोजना संबंधितच आहे. तर पसेंदी राजाच्या भोजना संबंधित आणि आरोग्यासंदर्भात आणि असदिस दान या संदर्भात या 3 अट्टकथा आहे. त्या तुम्ही ऐका, वाचा, ठीक आहे. पुढे नंतर सानू सामान्य थेरवत्तू जी आहे 326 नंबरची गाथा होती. लबाने सरांनी खूप 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 गोड भाषेत त्या समजून सांगितलेल्या होत्या. तर सानू सामनेर जो आहे, आईचा एकुलता एक मुलगा होता. आईद्वारे आईने त्याला प्रवज्जेसाठी प्रोत्साहित केलं आणि तो सामनेर पण झाला. आणि हा इतका म्हणजे इमानदारीनं सगळ्या आचार्याची सेवा करायचे ना, तर सगळे त्याचे कौतुक करायचे. लहान मुलगा होता तो, फार मोठा नव्हता. आणि जेव्हा ते आचार्य म्हणायचे, अरे हे सुत्त किंवा हे गाथा जरा एक स्वर लावून म्हणून दाखव बरं. तो त्याला जमलं नाही तरी तो मन लावून, स्वर लागेल का नाही तर माहित नाही, पण मन लावून तो गायचा. पण त्यामुळे आहे ना, अनेक देवता तिथे उपस्थित राहायचे. आणि जेव्हा जेव्हा हा जो गाथा म्हणायचा ना किंवा गायन करायचा ना धम्मपदाचे किंवा काय, तर त्याच्यातून जे पुण्य मिळेल तो आपल्या माता पित्याला वाटायचा. फार महत्वाचं आहे ते. त्याच्यावर एकच लाईन असल्यामुळे जास्त लक्षात येत नाही, पण ते फार महत्वाचं आहे. भागी करणं, आपलं पुण्य वितरित करणं कोणाला तर आपल्या जवळच्या लोकांना, ते फार महत्वाचं आहे. आणि तो सामनेर छोटा असूनही तो करत होता. पण पुढे काय झालं नेक्स्ट, जेव्हा त्याचं वय झालं ना, तर त्याचं धम्माप्रती त्याची हे रस कमी झाला. धम्माप्रती त्याला जास्त आकर्षण नाही वाटायला लागलं आणि तो गृहस्थी बनण्याचा विचार करू लागला. आणि तो घरी गेला, आईने त्याला भोजनदान केलं. तो म्हणतो की आई मला गृहस्थी बनायचं, धम्मात माझं मन रमत नाही. मग आई त्याला खूप समजून सांगते गाथेत वगैरे, तरी तो ऐकत नाही. आता इथे काय एक प्रकरण म्हणजे उपप्रकरण पण आहे की हा जेव्हा गाथा म्हणायचा ना, तर अनेक देवता त्या गाथा ऐकायला आहे ना यायच्या आणि त्याला खूप म्हणजे साधुवाद द्यायचे या सामनेर भिक्खूला, या सामनेरला, छोट्या सामनेरला. तर एक देवता अशी पण होती, ती यक्षिणी होती देवता म्हटल्यापेक्षा. ही यक्षिणी आहे ना, या मुलाची पूर्वजन्मेची आई होती. आणि हे सगळ्या देवतांना माहित होते की ही यक्षिणी त्या मुलाची आई आहे, जो आता भिक्खू आहे, पूर्वी भिक्खू नव्हता. तर त्या यक्षिणीचं पण खूप कौतुक होतं. आणि सगळे देवता आहे ना त्या यक्षिणीला, म्हणजे यक्षिणी खरं म्हटलं तर खालच्या योनीतली आहे, तरी सुद्धा देवता तिला खूप रिस्पेक्ट देत होते. आपण बघतो की आपले मुलं बाळ जर व्यवस्थित प्रोग्रेस करत असतील, काही नाव कमवत असतील, तर माता पित्याला खूप अभिमान वाटतो की नाही. तसंच या यक्षिणीला पण सुद्धा अभिमान वाटत होता. पण जेव्हा या नेक्स्ट
जेव्हा या यक्षिणीला वाटलं की हा मुलगा जो आहे हा आईचं पण ऐकत नाही आणि गृहस्थी बनण्याचा विचार करतो, तेव्हा तिने आहे ना त्याच्या अंगात प्रवेश करून म्हणजे त्याच्या चित्तावर ताबा मिळून त्याचं मान पिरगळले आणि तोंडातून फेस यायला लागला आणि तो जमिनीवर असा पडला. तो धापकन पडल्यावर मान वाकडे होऊन पडल्यावर त्याची आई घाबरली या जन्मातली, की हे कसं झालं. आणि मग तिच्या लक्षात आलं काहीतरी यक्षिणीने ताबा घेतलेला आहे. मग ती म्हणते की गाथेमध्ये म्हणते की चतुर्थी आधीच चतुर्थी, पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमीच्या दिवशी शीलवान व्यक्तीला यक्ष त्रास देत नाही. हे फार महत्वाचं आहे. हा चतुर्थी, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी हे फार महत्वाचे दिवस आहे बुद्ध धर्मात आणि बरेच जण ते पाळतात. आपण हे पाळायला पाहिजे. तर ती या दिवशी तर शीलवान व्यक्तीला हे यक्ष वगैरे त्रास देत नाही. मग याला कसा त्रास झालेला आहे तर ती यक्षिणी म्हणते सत्य आहे, परंतु सानू सामनेर जे आहे हा आपलं सामन धर्म सोडून गृहस्थी होण्याचा विचार करतो, म्हणून याला अद्दल घडवण्यासाठी मी हे केलेलं आहे. नेक्स्ट. तर इथे माता आणि जो म्हणजे नंतर ते काय होत आहे की ती यक्षिणी त्याला पजेशन सोडून देते त्याचा, मग तो पुन्हा नॉर्मल होतो. त्याला कळतच नाही की मी असं माझी काही अशी शारीरिक अवस्था झाली होती. आणि आई रडत असते. मग हा म्हणतो तू का रडत आहे, मी तर मृत्यू पावलो नाही, मी तर जिवंत आहे, मी धड दाखट आहे, तू का रडते. तर तो माता आणि पुत्राचा जो संवाद आहे ना खूप छान आहे. त्यातल्या गाथा खूप चांगल्या आहेत, उपमा खूप चांगल्या आहे, म्हणून मी त्या इथे टाकलेल्या आहेत. की माता काय म्हणते माहित आहे, एक पहिलं असं म्हणते ती की सामनेर पद सोडून गृहस्थी बनणे म्हणजे जिवंत असून सुद्धा मृतवत. किती मस्त उपमा दिलेली आहे. एखादा भिक्खू प्रवज्जित होऊन पुन्हा गृहस्थी होतो म्हणजे त्याचं जे आयुष्य आहे ते मृतवत आहे असं सांगितलं येतं. हा म्हणून जीवन बतो ही सोती असं त्याचं हे होतं. नंतर गृहवास जो आहे उष्म भस्मानुसार आहे. ठीक आहे. धरावासन कुकुळं सदिसं शेव सदिसं असं च एव सदिसं. तर म्हणजे प्रवज्जित झालेला व्यक्ती जेव्हा गृहस्थामध्ये येतो तर हाही तर उष्ण भस्मासारखा आहे घरातला वावर त्याचा किंवा वास त्याचा. आणि नरकाचं द्वार खोलणारा हा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ती माता असे त्या पुत्राला सांगते, जळत्या घरातून जसे सामान बाहेर फेकले जाते. किती सुंदर उपमा आहे बघा. जळत्या घरातून जसे सामान बाहेर फेकले जाते तसे पुत्राला घरातून बाहेर काढून प्रवज्जा दिली होती. म्हणजे जळत्या घरात काही सामान असेल तर ते नष्ट होणार आहे ना, त्याची निरुपयोग होणार आहे. तसंच घरात राहिलेलं म्हणजे गृहस्थी राहून माझा मुलगा त्या अग्नीत पडलेल्या वस्तूसारखं राहील, निरुपयोग होईल त्याचं जीवन जर चांगलं बनवायचं असेल तर त्याला प्रवज्जित करणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्या आईनं खूप सुंदर उपमा देऊन सांगितलं होतं की घरातून जसं एखादं जळत्या घरातून एखादं सामान बाहेर काढल्या जात आहे तसंच मी तुला घरातून बाहेर काढून प्रवज्जित केलेलं आहे. ठीक आहे. आता अयनो पुस्तका डयमानोती गेहा भंडवीय निहरित्वा बुद्ध शासने पपज्जित्वा असं ते पालीतलं कोटेशन होतं. आणि इथून पळा असे मी आता कोणाला सांगू. इथून पळा म्हणजे या कामभोगातून पळा, घरातून पळा, जे आपण म्हणतो ना या क्लेशातून बाहेर या आसक्तीमधून बाहेर या आहे ना, पळा इथून असं त्या अर्थाने म्हटलेलं आहे. इथून पळा असे मी कोणाला सांगू, कारण आगीतून जळणाऱ्या घरातून तुला मी बाहेर काढले, वाचवले आणि आता तूच पुनश्च त्या घरात प्रवेश करू इच्छितोस. किती सुंदर उपमा दिलेली आहे की जळत्या घरात कोणी जातंय का. जळत्या घरातून जसं सामान बाहेर काढतो, जळत्या घरातून माणूस जसं जीव वाचून बाहेर पळतो तसं तुम्ही जळत्या घरात प्रवेश नाही करू शकत. तर त्या अर्थाने पण ही खूप सुंदर गाथा सांगितलेली आहे आणि ही संयुक्त निकायमधली गाथा आहे. तर मी काही ती वाचून दाखवत नाही, आपण पुढे जाऊ. तर पुत्र सानू जो आहे ना पुन्हा भिक्खू बनला मग आईचा संवाद झाल्यावर आणि बुद्धाकडून गाथेद्वारे प्रोत्साहन मिळाले त्याला. आणि ही जेव्हा बुद्धाने गाथा सांगितली आणि तुम्हाला सांगतो ना ते जेव्हा ते गाथा म्हणायचे ना सानू सामनेर तर अनेक देवता पण यायचे ते ऐकायला. तर बुद्धाने जेव्हा त्या सानू सामनेराला हे दिला उपदेश दिला
तर देवतांना सुद्धा त्या धम्मसंवेग उत्पन्न झाला. इतकी महत्वाची गाथा होती ती. सानू सामनेराकडून संपूर्ण त्रिपिटक बुद्धाचे जेव्हा बुद्धाने गाथा दिली, याने सगळं त्रिपिटक पाठ केलं होतं आपल्या सानू सामनेराने. आणि पुढे सानू सामनेरा आहे ना 120 वर्षाचं आयुष्य जगला आणि धम्मकथिक म्हणून खूप प्रसिद्ध झालेला. तर महान धम्मकथिक जो आहे ते सानू सामनेराचं नाव घेतलं जातं. धम्मकथिक म्हणजे धम्म खूप चांगल्या प्रकारे कथन करणारा, लोकांना खूप चांगल्या तऱ्हेनं पद्धतशीर समजून सांगणारा, कथाद्वारे उपमाद्वारे असं. ठीक आहे. तर ही जी 326 नंबरची गाथा होती, इदं पुरे चित्तम आचारी चारिकं येन इच्छिकं यथ कामं यथा सुखं तत्तजहं निकस्यामि योनि हत्ति भिन्नं वियं अंकु सक्त. तर त्याची जी सामनेर ते म्हणतात की हे माझे चित्त पूर्वी इच्छेनुसार व कामभोगात सुखाच्या मागे भटकत होते. हस्ती शिक्षक आपल्या अंकुशाच्या सहाय्याने उन्मत्त हत्तीला पकडतो, त्याच प्रकारे मी माझ्या चित्ताला योग्य प्रकारे नियंत्रित करेन. इथे पण जो हत्तीचा जो आचार्य आहे तो कसा अंकुशाने हत्तीला नियंत्रित करतो, मी सुद्धा माझ्या चित्ताला योग्य प्रकारे नियंत्रित करेन असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे नंतर होतं पावेयक हत्ती वत्तू गाथा, 327 क्रमांकाची होती. तरुणपणी महाबलशाली हत्ती, वृद्ध पाणी चिखलात फसणे, अशी ती कथा होती. तर एक हत्ती जो आहे, लबाने सरांनी सांगितले होते की एक हत्ती जो आहे तो चिखलात फसलेला आहे. आणि हा हत्ती आहे ना खूप महानाग म्हटलं गेलेला आहे. त्याला खूप प्रसिद्ध आणि खूप शक्तिशाली बलशाली हत्ती होता. पण त्याला आता म्हातारपण आलेला आहे आणि तो एकदा चिखलात रुतलेला आहे आणि तो बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ते त्याला येणं शक्य होत नाही. सगळे लोक पाहतात चिखलात कसा हत्ती फसलेला आहे. आणि पुढे काय होत आहे की हे प्रकरण राजाकडे जात आहे आणि राजा तो हत्ती त्या पुरोहितला हत्तीच्या प्रशिक्षकाला सांगतो की या हत्तीला कसंही करून बाहेर काढ. मग तो प्रशिक्षक जो आहे हत्तीचा आचार्य, तो राजाच्या जे वादक असतात त्यांना सांगतो की रणांगणात जी भेरी वाजवल्या जाते, रणदुदंबी वाजवल्या जाते, जे नगाडे वाजवल्या जातात आहे ना, ते या हत्ती समोर वाजवा. आणि मग ते लोक जे आहेत ते वाद्य वाजवतात, नगाडे वाजवतात, बिगुल वाजवतात आणि म्हणजे युद्धासाठी ते खूप स्फुरण चढवणारं असतंय. आणि ते सगळं वाद्य ऐकल्यावर आहे ना तो हत्ती खूप आपली ताकद, आपली शक्ती एकत्र करतो, एकवटतो आणि त्या चिखलातून बाहेर येतो. तर काहींना म्हणजे कसं योग्य मार्ग दाखवायचा, योग्य प्रसंगी अडचणीतून त्याला कसं बाहेर काढायचं त्या संदर्भात ही कथा आहे. आणि नेक्स्ट ही फार महत्वाची आहे. तर आपण आदरता होत सचित्तं मनुरक्षतं दुग्धा उद्धर थान पंके संभव कुंजरो. तर तुम्ही सावधान राहा, स्वचित्ताचे संरक्षण करा. जसे चिखलात अडकलेल्या हत्तीने चिखलातून आपली मुक्तता केली, त्याचप्रमाणे तुम्ही क्लेश रूपी चिखलातून स्वतःला बाहेर. फार महत्वाचं आहे. हत्तीची तो उपमा बघितली तुम्ही, त्याचप्रमाणे तुम्ही क्लेशरूपी चिखलातून, आपण भौतिक जीवनात जे अडकलेलं आहे आणि खूप अडचणी आहेत आपल्या आयुष्यात है ना, आपल्या वैयक्तिक असतील, आपल्या शारीरिक अडचणी असतील, आपल्या कौटुंबिक असतील, आपल्या समाजाच्या असतील, आपल्या नातेवाईकाच्या असतील, किंवा आपल्या समूहाच्या असतील, समाजाच्या किंवा ऑफिसच्या वगैरे ठिकठिकाणच्या तुमच्या अडचणी आहेत आणि त्यातच तुम्ही गुरफटलेला आहात. तर तुम्हाला आहे ना तुमची शक्ती एकवटून तुम्हाला त्या संकटावर मात करून त्यातून बाहेर यावं लागेल, नाहीतर तुम्हाला पुन्हा त्यातच अडकणार, तुम्ही कधीच बाहेर निघू शकणार नाही. तो हत्ती तसाच चिखलात अडकला होता आणि तो बाहेर निघण्याची शक्यता नव्हती. पण त्याला ते नगाडे वाजून, वाद्य वाजून त्याला प्रेरणा दिल्या गेली, प्रोत्साहित केल्या गेलं, तो बाहेर आला. आपण सुद्धा बुद्धाच्या उपदेशाने, बुद्धाच्या गाथेने आपण ते नगाडे समजून, बिगुल समजून आपणही आपल्या कामभोगातून कसं बाहेर यावं हे शिकायला पाहिजे या गाथेतून, या अट्टकथेतून. नेक्स्ट संबहुला भिक्खू वत्तू, जे आज माटे सरांना सांगितलेलं आहे त्याबद्दल फार मी जास्त सांगत नाही. खूपच सुंदर तऱ्हेनं सांगितलेलं आहे, ताजं असल्यामुळे तुम्ही होत नाही. पण आपल्याला माहित आहे की सरांनी जी पहिलेचा जो संदर्भ दिला होता तो
ती कसे ते बुद्ध नाराज झाले या भिक्खू आहे. भिक्खू मध्ये वाद कशाचा होता, तर सुत्त धर विनय धर. तर सुत्ताचं वाचन करणारे, सुत्ताचा अभ्यास करणारे एक ग्रुप होता आणि एक विनयाचा अभ्यास करणारा होता. आणि दोघेही स्वतःला श्रेष्ठ समजत होते. हालाकी कोणी श्रेष्ठ नाही, दोघे समानच आहे, दोन्ही निपानाकडेच घेऊन जाणार आहे. पण ते एकमेकाला एक प्रकारचा इगो येतो की नाही. काही जण म्हणतात मी 10 वेळेस विपश्यना केली, काही म्हणतात 5 वेळेस केली. हे जो इगो प्रकार येतो ना, तसाच त्या काही भिक्खू बुद्धूजन जे असतील, जे सामान्य भिक्खू असतील, त्याच्यात वादविवाद झाले. नंतर बुद्ध वनात गेले, ते माटे सरांनी सविस्तर सांगितलं होतं. त्याच संदर्भात, त्याच कनेक्शन मध्ये ही कथा होती. आणि त्या पहिल्या कथेचा संदर्भ जो आहे, कथा क्रमांक 5 होती, कोसंबक वक्तू. ही कोसंबक वक्तू जी आहे ही यमक वक्कामधली, म्हणजे पहिलाच वक्ता जो आहे त्यातली 6व्या क्रमांकाची कथा होती. तर इथे परेलेख नावाच्या हत्तीनं कशी सेवा केली ते माटे सरांनी सविस्तर सांगितलेलं आहे. आणि 3 महिने बुद्ध तिथे राहिले. तर कोणताही प्राणी जवळ येऊ नये आणि बुद्धाला म्हणजे पाण्यापासून तर फळावळ देण्याची सगळी व्यवस्था त्या हत्तीने केली होती. फार मोठी घटना आहे ती. तो हत्ती सुद्धा समूहात जात होता, माहित आहे, एका झुंडीत तो हत्ती जात होता. आणि त्याने बुद्धांना बघितलं वनामध्ये ध्यानस्थ. तर ते म्हणतात, अरे हे कसे बुद्ध एकटे किती प्रसन्न चित्ताने शांत बसलेले आहे, मी तरी का झुंडीमध्ये राहू, या समूहात राहू, मी पण एकटा राहील. आणि तो झुंड सोडून देतो पारेलियक हत्ती आणि मग बुद्धाजवळ येतो. नंतर मग बुद्धाची सेवा करतो. खूप महत्वाचे वाक्य आहे, जरूर ऐका, ती वाचा जरूर. नेक्स्ट. हा, तर अनाथपिंड जेव्हा बुद्ध 3 महिने वनामध्ये गेले, तर अनाथपिंडक असतील, विशाखा माता असतील, किंवा अनेक उपासक उपासिका आणि बाहेरगावचे जे भिक्खू होते, त्यांना बुद्धाचे दर्शन करायचे होते. ते यायचे तिथे, तिथं बुद्ध नाही हे कळायचं त्यांना. मग नंतर कळलं की ते पारेलियक वनात गेलेले आहेत रागावून. आणि मग आनंद थेराला सगळे विनंती करतात की बुद्धांना घेऊन या म्हणून. सगळे भिक्खू जातात, पण आनंद थेर म्हणतात वनाच्या बाहेरच थांबा तुम्ही. आणि मग ते वनात जातात. तर तो हत्ती अंगावर येतो हाकलायला आनंद थेराला. तर बुद्ध म्हणतात नाही, याला हाकलू नको, हा माझाच व्यक्ती आहे, माझा सहाय्यक आहे. तो हत्ती च वर्णन माटे सरांनी खूप सुंदर केलेलं आहे की कसे शिष्टाचार पाळल्या जातात, कसे विनय पाळल्या जातात. आणि नंतर सगळ्या भिक्खूंना बुद्धांनी उपदेश केला. नेक्स्ट. काय उपदेश केला? सचे लभेत निपकं सहाय सती चरंग साधू विहारी धीरंग अभिभूय सब्बानी परिसयाने चर्य तेन अत्तनो सतीमा. जर साधकाला परिपक्व मॅच्युअर्ड आणि शीलवान सहायक मिळत असेल, तर त्याच्या सोबत राहून प्रसन्न चित्ताने व सजगतेने त्याने विचरण करावे. नेक्स्ट. आणि नाही मिळाला तर एकटंच राहावं त्याने. जर चांगला मित्र नाही मिळाला, कल्याण मित्र नाही मिळाला, मॅच्युअर्ड व्यक्ती नाही मिळाला, तर त्याच्यासोबत काही हरकत नाही, त्याने एकटंच राहावं. त्यांनी मग उपमा दिलेली आहे की राज्य पराभूत झालेल्या राज्यातून जसा राजा पळतो एकटा गुपचूप, तसंच आपण राहायला पाहिजे. किंवा एकटं विचारण करणाऱ्या हत्तीप्रमाणे. मी आता परेलियक हत्तीचं सांगितलं, त्याच्या आधीच्या हत्तीचं पण सांगितलेलं आहे की असे हत्तीचे स्वभाव बघितले की ते एकटे राहणं पसंत करतात. आणि तसंच आपण विचारण करावं, बुद्धांनी या गाथेद्वारे सांगितलेलं आहे. नेक्स्ट. आणि तिसरी जी गाथा होती यातली, एकस चरित सेयो नथी बाले सहायता एको चरेन असं पापाने कायरा अप्पो सुप्पो मातंग एव नाग. मूर्खाची संगती करू नका. म्हटलं ना, कल्याण मित्र नाही मिळाला, पंडित मित्र नाही मिळाला तरी चालेल, एकटं राहा, पण मूर्खाची संगती करू नका. एकटं विचारण करणंच योग्य आहे. याच्या आधी पण माटे सरांनी ते समजून सांगितलेलं आहे. आणि मातंग राज हत्तीप्रमाणे एकटेच विचारण करावे, पाप कर्म अकुशल कर्म करू नये, असं त्यांनी सांगितलं. आणि हा म्हणजे बुद्धांना जेव्हा प्रश्न विचारला होता की 3 महिने तर तुम्ही एकटेच राहिले, तुमचे खूप हाल झाले असतील वगैरे वगैरे, तेव्हा बुद्ध म्हणतात या पारेलियक हत्ती आहे ना, यांनी माझी खूप सेवा केलेली आहे. आणि हे कसं म्हणजे कल्याण मित्र कसा असावा, मूर्ख कसा, सहायक कसा नसावा, हे सगळं सांगून त्यांनी जेव्हा गाथेमध्ये उपदेश केला, तर हे जे 500 भिक्खू जे आले होते बुद्धांना वेढण्यासाठी, ते सर्व अरंत झाले. फार महत्वाचा संदर्भ आहे. 500 भिक्खू एका वेळेस अरंत होणं ही साधी गोष्ट नाही. किती गंभीर वातावरण असेल तिथं. आणि त्यातली आश्चर्याची गोष्ट म्हणजे आनंद थेर इतके बुद्धाचे जवळचे होते,
ते अनंत झाले नाही. त्याची अनेक कारणं आहेत, ते आपण आधी संपले, म्हणजे आधी त्याचा संदर्भ पण आलेला आहे आणि तो एक मोठा वेगळा विषय आहे, ते अनंत हे अनंत का झाले नाही आणि केव्हा अनंत झाले ते. ठीक आहे, पहिल्या संगीतीच्या आदल्या दिवशी ते अनंत झाले होते. तर नंतर आता मारवथू बद्दल माटे सरांनी खूप छान सांगितलं, मार कुठे असतो, काय असतो, है ना. परनिर्मित वसवत्ती, हे जे 31 प्लेन्स मधला जो 11व्या क्रमांकाचा जो देवलोक आहे ना, तिथे मार असतो आणि खूप सुंदर अर्थ दिलेला आहे. याची सुरुवात केलेली आहे की जे धार्मिक राजे जे असतात ना, ते खूप अन्याय अत्याचार करतात लोकांना, आणि बुद्धाने कोणाला तरी असं शिक्षा देताना ते बघितलेलं आहे. त्याने सांगितलं की जरुरी नाही की धार्मिकतेनंच राज्य करता येत आहे, धार्मिकतेनं सुद्धा राज्य करता येत आहे. आणि हे विचार जाणून मग तो मारा आला आणि माराने कसं बुद्धाला त्याचं मन भटकवायचा प्रयत्न केला, ते आपण बघितलेलं आहे. पण नेक्स्ट काय पुढे, तर मग जेव्हा बुद्ध म्हणतात की धार्मिकतेने सुद्धा राज्य करता येतं, तर माराला वाटलं की अरे आता बुद्ध म्हणजे राजा बनू इच्छितात, किंवा आता हीच योग्य वेळ आहे की राजाला सांगायचं की हे जे बुद्ध जे बनलेलं आहे किंवा जे संन्यासी म्हणून जे राहतात त्यापेक्षा राजा बन, म्हणजेच काम बघत ये, असं त्याला सुचवायचं आहे. तर बुद्ध त्याला धिक्कार करतात त्याचा, आणि मग बुद्ध ते म्हणतात मी काय खोटं बोलतोय. मार म्हणतो तुमच्याजवळ एवढी युक्ती आहे की तुम्ही हा पूर्ण पर्वत आहे ना, हा सोन्याचा करू शकता, आणि त्या सोन्यामुळे लोकांचं कल्याण होऊ शकतंय. तुमच्याजवळ युक्ती आहे ना, त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. तर बुद्ध इतकं मार्मिक उत्तर देतात ना, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे तेच महत्वाचं आहे बघा कसं आहे. तर बुद्ध म्हणतात की असे मी 2 पर्वतही सोन्याचे केले आणि सामान्य लोकांना वाटले ना, तरी त्यांची तृष्णा शांत होणार नाही, ते दुःखातच राहणार आहे. हे फार महत्वाचं आहे की मनुष्याच्या ज्या तृष्णा असतात ना, त्या सहजासहजी भागत नाही, तृप्त होत नाही. त्या आगीत तेल कसं टाकतो तो अग्नी कसा जळत राहतो ना, तशा त्या तृष्णा वाढत जातात. आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे, असं बदल करत करत, किंवा इतकं पाहिजे तितकं पाहिजे करत आपल्या वासना तृष्णा वाढत जातात. त्या कधीही संपणाऱ्या नसतात. बुद्धाने अनेक जन्माच्या कथा सांगून या वासना, या तृष्णा कशा नष्ट होत नाहीत किंवा कशा वाढत जातात ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि इथे फार महत्वाचं वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे, पपतस्स सुवर्णस्स जात रूपस्स केवलो द्विता व नाल एकस्स इता द्विता समंतरे. या अर्थाचे ते वरचा अर्थ जो सांगितला त्या अर्थाने ही गाथा होती की कितीही धन दिलं तरी लोकांचे दुःख कमी होणार नाहीये, त्यांच्या तृष्णा कमी होणार. महत्वाचं वाक्य आहे. नेक्स्ट, पुढे बुद्ध माराला म्हणतात, हे पण फार महत्वाचं वाक्य आहे आणि इमेज पण मला खूप आवडलेली आहे. तर बुद्ध फार महत्वाचं वाक्य माराला म्हणतात की तुझी मान्यता वेगळी आहे, तुझे ज्या कन्सेप्ट आहे, तुझी मान्यता वेगळी आहे, माझी वेगळी आहे. त्यामुळे तुझ्यासोबत धम्मचर्चा करण्यात काही अर्थ होत नाही, तुझ्यासोबत धम्मचर्चाच होऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा की 2 परस्पर विरोधी मताची जेव्हा लोक असतात ना, तो त्याचीच बाजू सांगणार, तो त्याचीच बाजू सांगणार आणि त्यातून काही फल निष्पत्त होणार नाही. 2 भिन्न विचाराचे लोक जे आपला मार्ग सोडू इच्छित नाही, तो समोरच्याला ऐकू इच्छित नाही, तर अशाशी वाद घालू नये. हे याच्यातून फार महत्वाचं शिकणं आहे. नाहीतर एखाद्या व्यक्तीला बुद्धाबद्दल काही घेण देण नसतंय, धम्माबद्दल काही घेण देण नसतंय, किंवा विपश्यनेबद्दल काही घेण देण नसतंय, आणि तुम्ही येऊन जाऊन तेच सांगता त्याला की हे किती महत्वाचं आहे, किती चांगलं आहे, आणि तो ऐकूच इच्छित नाही, तो वेगळ्याच मान्यतेचा असतो. मग अशा वेळेस आपला वेळ न घालवणं हे फार महत्वाचं आपल्याला या अट्टकथेत मिळालेलं आहे. आणि या दोन्ही अट्टकथा ज्या आहेत माटे सरांनी खूप सुंदर तऱ्हेनं सांगितलेलं आहे. पुढे, तर अथमी जातमी सुखा सहाय आहे, याच्यातले पण ज्या गाथा आहेत ना, त्याने खूप सुंदरतेनं सांगितलेलं आहे की वेळ प्रसंगी साथ देणाराच सुखदायक मित्र आहे ना. तर आपण म्हणतो ना, ए फ्रेंड इन नीड इज इंडीड, जो आहे तोच खरा मित्र, जो संकटात आपल्याला मदत करतो. आणि जे काही मिळेल, जे काही थोडंफार मिळेल, म्हणजे आता उत्तम भोजन नाही मिळालं तर साधी शिडी भाकर मिळाली, समजा चटणी भाकर, जे काही मिळेल ते, छोटं मिळेल मोठं मिळेल ते, त्यात संतुष्ट होणं फार गरजेचं आहे. आणि हे बुद्ध नेहमी सांगतात की मला हे पाहिजे होतं, त्याला तर ते मिळालं, याच्यात तुम्हाला कधीही संतुष्टी होणार नाही, समाधान होणार. म्हणून जे मिळेल त्यात संतुष्ट राहणं गरजेचं आहे. आणि मृत्यू समयी आपले जे पुण्य जमवलेलं असतंय ते फार सुखदायक असतंय.
त्याच्यामुळेच आपली पुढची जी गती आहे, पुढचा जो जन्म आहे तो पुढच्या या पुण्याच्या कमाईवरच होतो. म्हणून मृत्यू समय जे आहे पुण्य सुखदायक असते, परंतु त्यापेक्षा जास्त सुखदायक काय असतं, तो दुःखाचा नाश होतो. आणि दुःखाचा नाश तेव्हाच होतो जेव्हा तुम्हाला निब्बाण प्राप्त. घाटे सरांनी खूप चांगल्या तऱ्हेनं सांगितलेलं आहे. मी पुन्हा उजळणी म्हणून ते सांगतोय तुम्हाला. सुखा मत्ते येता लोके अथो पेते येता सुखा, सुखा सामायता लोके अथो ब्रह्मसंता सुखा. या जगात पुन्हा एक महत्वाचं वाक्य आलेलं आहे, लक्षात ठेवा. या जगात माता पित्याची सेवा करणे सुखकारक आहे. बघा, बुद्ध नेहमी नेहमी सांगतात की आई वडिलाची सेवा करणं, वडीलधाऱ्याची सेवा करणं आणि प्रवजिताची सेवा करणं हे खूप खूप सुखकारक आहे. आणि प्रवजित होणं सुखकारक आहे. एखाद्या व्यक्तीनं गृहस्थीमधून प्रवजित होणं चुकीचं आहे आणि ब्राह्मण्य पालन सुखदायक असतंय. तर इथं ब्राह्मण्य म्हणजे जे आपण ब्राह्मण म्हणतो ते नाही आहे. बुद्धाने ब्राह्मणाची व्याख्या अनेक ठिकाणी केलेली आहे. सुत्त निपातात ब्राह्मण वर्ग आहे त्यात सुद्धा केलेली आहे. संयुक्त निकाय ब्राह्मणाची हे केलेली आहे आणि धम्म पदात पण केलेली आहे. आणि म्हणजे पंडित वर्गात पण केलेली आहे. तर बुद्धाच्या दृष्टिकोनातून जो ब्राह्मण आहे, जो शीलवान असतो, जो धम्मसेवेत असतो, ज्ञान मिळवण्याच्या ह्याच्यात असतो, निर्मळ असतो है ना, तो त्याला ब्राह्मण सांगितलेला आहे. आणि अशाचं पालन करणारा जो आहे ना ते खूप सुखदायक असतंय असं बुद्धाने या गाथेत सांगितलेलं आहे. नेक्स्ट, तर सुख यामंग जराशीलन सुखा सद्धा पतिष्ठिता सुख पयाया पटेल अभो पापानं अकरण सुख. वार्धक्यापर्यंत म्हणजे मरेपर्यंत सदाचारी राहणे सुखकारक आहे. स्थिर सत्ता सुखदायक आहे. प्रज्ञाप्राप्ती सुखदायक आहे. आणि पाप न करणं हे सुद्धा सुखदायक आहे. तर असे नेक्स्ट हे संपलं असेल बहुतेक. मी फक्त सारांश सांगतोय. अशा या सगळ्या गाथा आणि कथाचा आपण सारांश बघितलेला आहे. फक्त मी गाथाचा सारांश 2 ते 3 मिनिटात सांगतो आणि हे संपवतो. तर गाथाचा सारांश जर काढला तर युद्धातील हत्ती धनुष्यातील सुटलेले जे बाण आहेत ते सहन करतो. तसेच मी सुद्धा असे कटू वचन सहन करतो, कारण जगात दुर्जन लोकच जास्त आहेत. तर आपल्याला शिव्या देणारे लोक खूप आहेत, पण मी ते सगळं सहन करतो असं बुद्ध म्हणतात. त्याची संख्या जास्त आहे. त्यामुळं ते युद्धात जसा हत्ती बाण सहन करतो तसेच आपणही हे टोमणे टामणे जे काय असतील ते सगळे सहन करायला पाहिजे. आपण आपल्या मार्गाने चालायला पाहिजे असं या वाक्यातून समजलेलं आहे गाथेद्वारे. जसे प्रशिक्षित हत्तीलाच युद्धात नेतात, राजा प्रशिक्षित हत्तीवरच बसतो. प्रशिक्षित मनुष्य श्रेष्ठ असतो जो कटिवचन सहन करतो है ना. श्रेष्ठ हत्तीवरच राजा बसतो किंवा श्रेष्ठ घोड्यावरचाच वापर करतो. ठीक आहे, श्रेष्ठ हत्तीलाच युद्धात नेतात. तर हे त्यांचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून असे ट्रेंड व्यक्ती फार महत्वाचे असतात, श्रेष्ठ असतात. तसंच आपल्या चित्ताला ज्याने प्रशिक्षण दिलेलं आहे, चित्तावर ज्याने नियंत्रण मिळवलेलं आहे, तो व्यक्ती श्रेष्ठ असतो असं बुद्ध म्हणतात. खेचर, सिंधव घोडे तसेच महानाग हत्ती त्या प्राण्यात श्रेष्ठ असतात है ना. हत्तीमध्ये श्रेष्ठ असतो, सिंधव घोड्यामध्ये श्रेष्ठ असतात. तसेच शिक्षित मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. अर्थात चित्ताला प्रशिक्षित केलेला, नियंत्रित केलेला शिक्षित मनुष्य म्हणू शकतो आपण. हत्ती, घोडे, रथ ही जी भौतिक वाहनं आहे हे तुम्हाला निब्बाणाला पोहोचून शकत नाही. ज्याने स्वतःच्या चित्ताचे दमन केलेले आहे असा शिक्षित व्यक्तीच निब्बाणाला पोहोचू शकतो हे बुद्धाने सांगितलंय. भौतिक वाहनं नव्हे तर आध्यात्मिक जे आहे ना, म्हणजे शील असतील किंवा अष्टांग मार्ग असेल किंवा बुद्धांचे जे काही उपदेश गाथा आहे ते ऐकून त्या मार्गावर चालल्यानेच तुम्ही निब्बाणाला पोहोचणार. तुम्ही कितीही श्रेष्ठ घोडे गधे वापरा, त्याने तुम्ही निब्बाणाला पोहोचणार नाही. आळशी, खादाड, झोपाळू व्यक्ती रात्रभर कड बदलत राहतात कारण त्यांना झोपच येत नाही. तो खाऊन पिऊन सुखी, मांस वाढवलेला चरबी वाढवत आपले आयुष्य जगतो व पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. ते आपण बघितलेलं आहे. माहूत जसा आपल्या अंकुशाने हत्तीवर नियंत्रण मिळवतो तसेच आपण आपल्या चित्ताला संयमित करावं असं त्याने सांगितलं आहे. आणि चिखलात रुतलेला महानाग हत्ती रणशिंग फुंकल्यावर प्रोत्साहित होऊन सर्व शक्ती एकत्र करून चिखलातून बाहेर येतो. त्याचप्रमाणे आपण सुद्धा भौतिक जीवनात विविध बंधनात अडकलेले असतो. शारीरिक, कौटुंबिक,
सामाजिक, आर्थिक अशा अनेक अडचणीत आपण अडकलेलो असतो. यातून सर्व शक्ती एकत्र करून बाहेर येणे गरजेचे आहे. लेट गो करणं एक सगळ्यात महत्वाचं हत्यार आहे. करून अनेक बंधनातून बाहेर येता येतं जर लेट गो केलं. जाने दो, जो हो गया असं. ठीक आहे. परिपक्व शीलवान मित्र मिळाला म्हणजेच कल्याण मित्र मिळाला तर त्यासोबत प्रसन्न चित्ताने व सजगतेने विचारण करावे. मात्र असा मित्र न मिळाला तर एकटेच विचारण करावे. जसे पराभूत झालेला राष्ट्राचा राजा एकटा राहतो आणि बऱ्याच वेळा बघितलं की आणि अथवा वनात एकटा फिरणाऱ्या हत्तीप्रमाणे अनासक्त होऊन विचारण करावे. आपण हत्तीबद्दल माहिती काढलेली आहे की कसं आपण एकटं राहायचं जर कल्याण मित्र नाही मिळाला तर. मूर्खाची संगती नको, त्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं, ते बुद्ध नेहमी नेहमी सांगतात. आणि अडचणीच्या वेळी मदत करणारा मित्र सुखकारक असतो असं बुद्ध म्हणतात. जे काही कमी जास्त मिळेल त्यात समाधानी राहणे सुखकारक आहे. जीवनाच्या अंतिम समयी म्हणजे मृत्यू समयी तुमचं पुण्यच तो सुखकारक आहे, लाभदायक आहे. या सर्वापेक्षा सुखकारक जे आहे ते म्हणजे दुःख नष्ट होणं म्हणजे निब्बानं परम सुखम जे म्हणतो त्या अर्थाने म्हटलेलं आहे. या जगात माता पित्याची सेवा करणं फार महत्वाचं आहे, सुखदायक आहे. प्रवचित होणं, भिक्खू होणं सुखदायक आहे. ब्राह्मण व म्हणजे ब्राह्मण होणं सुखदायक आहे. म्हणजे कोणत्या याने सांगितलं, मी सांगितलं सुत्त निपातल्या बुद्धांच्या व्याख्येनुसार. आणि वार्धक मरेपर्यंत वृद्ध होईपर्यंत सदाचारी असणे सुखदायक आहे. आपली श्रद्धा, अचल श्रद्धा धम्माप्रती असणं सुखदायक आहे. प्रज्ञा प्राप्ती सुखदायक आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बुद्धाने गाथेद्वारे सारांश रूपाने सांगितलेल्या आहे. आणि आपल्याला बघितलं की बुद्धांना कसे लोक शिव्या द्यायचे तरी ते शांत राहायचे. नंतर तो पाण्यात अडकलेला, चिखलात अडकलेला हत्ती त्याला कोणत्या मार्गाने बाहेर काढलं ते आपण बघितलेलं आहे. लोक म्हणजे भिक्खू त्या प्रशिक्षकाला सल्ला देतो की अंकुशाने त्या हत्तीला इथे इथे दाबा म्हणजे तो ऐकेल. जे भिक्खूचं कर्तव्य नाही ते आपण बघितलेलं आहे. नंतर जो वृद्ध ब्राह्मण होता ज्याने आपलं सगळे धन संपत्ती वाटली मुलांना, नंतर भिकाऱ्याचं आयुष्य त्याच्या भोगी आलं, त्याला भोगावं लागलं. तो बुद्धाने योग्य मार्ग सांगितल्यानं तो त्यातून बाहेर आला आणि मुलांना पण नंतर त्याची सेवा करण्यास भाग पडलं. त्यांनी केली सुद्धा. आणि बुद्धांना त्यांना निमंत्रित केल्यावर बुद्धाने त्यांना कसं स्वतःपन्नापर्यंत नेलं ते आपण बघितलेलं आहे. म्हणजे हे सामाजिक समस्या आहे त्यावेळेसच्या आई वडिलांना सांभाळणं किंवा संपत्ती वाटल्यावर उघड्यावर पडणं आहे असं. तर हे फार महत्वाचे संदर्भ आपल्याला या कथामध्ये मिळालेला आहे. आणि आपण ते पण बघितलं की बोधिसत्व हत्ती असताना आपल्या अंध आईची कशी सेवा करत होते. एक घास त्यांनी भोजन केलं नाही. फार म्हणजे मार्मिक तो प्रसंग होता. पण प्राणी पशु योनीत सुद्धा बोधिसत्व किती शीलवान होते आणि माता पित्याची कशी सेवा करायचे. आपल्याला ते श्रावण बाळाची कथा माहित आहे ना, ती बोधिसत्वाचीच कथा आहे, लक्षात ठेवा. तिथे पण ते आपल्या अंध आई वडिलाची सेवा करतात. त्याचे संदर्भ तुम्हाला मिळतील, सांचीच्या स्तूपामध्ये पण मिळतील तुम्हाला. ठीक आहे. नंतर पसंदी राजा जो आहे अति भोजनामुळे त्याचे कसं नुकसान होत होतं, कसा आळस येत होता, बुद्धाच्या उपदेशानं तो कसा पुन्हा चंचल झाला ते आपल्याला या अट्टकथेतून मिळालं. म्हणजे भोजन मात्रा कशी व्यवस्थित पाहिजे ते आपल्याला कळलं. सानू सामनेर सारखा आपल्याला जो सामनेर होता तो तरुण झाल्यावर त्याचे धम्मातले इंटरेस्ट कमी झाला आणि तो आईला सांगितला गृहस्थी हो. मग त्या यक्षिणीनं कसा धडा शिकवला आणि नंतर तो कसा प्रवचित झाला, म्हणजे उपसंपदा झाली त्याची आणि पुन्हा तो अनंत कसा झाला, सगळं त्रिपिटक कसं पाठ केलं ते पण आपण बघितलं. म्हणजे भिक्खूंच्या अशा पण समस्या होत्या की त्यांना गृहस्थी बनावंसं वाटत होतं आणि पण बुद्धाने अनेक वेळा त्यांना मागे फिरवलं आणि त्यांना वरच्या पदापर्यंत म्हणजे अनंत पदापर्यंत पोहोचल्याच्या अनेक अट्टकथा आपण या आधी बघितलेल्या आहेत. आणि नंतर जी बघितली पावेयक हत्ती वथू जे आहे की चिखलातला हत्तीची आपण कथा बघितलेलीच आहे. नंतर संभवल भिक्खू जे आहे की हे जे भिक्खू मध्ये जो वादविवाद होता त्यामुळं बुद्धांना त्यांना सोडून एकटं विचारण करावं लागलं या हत्तीप्रमाणे. किंवा अनेक आधी बघितलं की बुद्ध म्हणतात एकटं राहावं, एकटं राहावं, एकटं राहावं, मूर्खा सोबत राहू नये, जिथं तुमचा फायदा होत नाही, जिथं कलह आहे
वेगळ्या मताचे लोक असतील त्याच्यात राहून तुमची प्रगती होणार नाहीये. अशा अनेक गोष्टी बुद्धाने सांगितलेल्या आहेत. त्यातला एक एक धागा पकडला किंवा एक एक वाक्य पकडलं आणि ते लक्षात ठेवलं किंवा लिहून ठेवलं तरी आपल्या आयुष्यात त्याचा खूप फायदा होऊ शकतो. मारासारखा जो व्यक्ती आहे, जी देवता आहे, त्याने अनेक वेळा बुद्धाचं मन डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला. बुद्ध ते चांगले ओळखत होते, बुद्ध त्यांना चांगले ओळखत होते. बुद्धाची जी अनेक आपल्याला देण दिलेली आहे, म्हणजे देणग्या दिलेल्या आहेत किंवा खूप महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यात मार नावाचं जे पात्र आहे, महार देवतेची ओळख करून देणं, बुद्धानं सगळ्यात मला वाटतं महत्वाचं काम केलेलं आहे. पण आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात आणि माराचे अडथळे येतात किंवा आपण धम्म मार्गात जाताना आपल्याला असे अनेक अडथळे येतात जे मार रूपी अडथळे असतात आणि आपण त्यात अडकतो, आपण त्याला बळी जातो. त्यातून बाहेर कसं पडायचं, ही मार देवता जी आहे, निगेटिव्ह गॉड जे आहे, त्याला कसा सामना करायचा, त्याच्या पाशामध्ये कसं अडकायचं नाही, हे अनेक सूक्तामधून बुद्धाने समजून सांगितलेलं आहे. मार ही निगेटिव्ह देवता आहे असं गृहीत धरा. तुमच्या रोजच्या जीवनात असे अनेक मार येऊ शकतात, तेव्हा विचलित व्हायचं नाही. तो त्या संकटाचा सामना करायचा आणि या माराला पळून लावायचं आणि आपण धम्म मार्गात राहायचं. हेच आपण या वक्तामार्फत शिकलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे आणि खूप वेळपर्यंत हा सारांश ऐकत आहात, मला याची जाणीव आहे. पण हे सांगणं गरजेचं आहे आणि वेळेचं मला काल मर्यादा समजते. हे नाही म्हणत की मी लांबत राहतो, हालाकी खूप सारांश रूपानं सांगावं लागतं हे. पण खरं म्हटलं तर जास्त दीर्घ यानं सांगायला पाहिजे, पण वेळ नाही, कारण 2.5 वर्ष झाले, अजून 6 महिने तरी हे चालणार आहे. त्यामुळं काळाचं थोडं मी एक्सटेंड करत असतो सारांश रूपाने. अनेक उपासक उपासिकांच्या अडचणी असतात, इतका वेळ ऐकण्यात मी मान्य करतो, पण ते सोडता पण येत नाही. पण ज्यांना ज्यांना अडचणी असतील त्यांनी सोडून गेलेलं काही हरकत नाही. मधातून तुम्हाला युट्यूबवर नंतर धामसकाच्या ते ऐकायला मिळतील. मला तुमचे सगळे अडचणी माहित आहे, आपण आता बघितल्याच आहे. शारीरिक, कौटुंबिक, नातेवाईकाच्या ज्या ज्या काही अडचणी असतात त्या सगळ्या तुम्हाला आहे, मला आहे, सगळ्यांनाच आहे. त्याच्यावरतून मार्ग काढायचा हे करतो. या सगळ्याची जाणीव ठेवून माझ्यामुळे जो उशीर होत असेल त्याबद्दल माफी मागून माझं सारांश इथेच संपवतो. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल.